प्रियानो, आज सहज सकाळी रात्री मी बसताना माझ्या मनात एक विचार आला की अनेक लोक आज जे आहेत या शेवटच्या काळामध्ये बायबल सांगतं शेवटच्या काळामध्ये ज्ञान एवढं वाढलं जाईल की लोक देवाला चॅलेंज करतील. ज्ञान एवढं वाढलं जाईल की लोक देवाला चॅलेंज करतील की देव आहे किंवा नाही, देव आहे तर त्यांनी हे करून दाखवावं, किंवा देवाच्या प्रियानो देवाच्या जो वचन आहे या वचनावर प्रश्न विचारतील आणि ते बाहेरचे नसून देवाचेच लोक असू शकतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बाहेरच्या लोकांना तर जास्त माहिती नसतं, पण ज्याला जास्त ज्ञान असतं त्याला जास्त प्रश्न विचारले जातील आणि त्याचा सगळ्यात जास्त न्याय पण त्याचा होईल, कारण त्याला सगळं माहिती असतं. मी पाहत आहे प्रियानो आजूबाजूला किंवा माझ्या लाईफमध्ये आपण आपल्या जीवनामध्ये पाहतो, अनेक वेळेस असं वाटतं की काही शिक्षण निघालेलं आहे, काही विश्वास असा आलेला आहे की प्रभू येशू फक्त तुम्हाला आणि मला स्वर्गात नेण्यासाठी आलेला आहे, त्याच्या व्यतिरिक्त त्याचा उद्देश काहीच नाही आहे. आणि काही लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि त्याच प्रकारे अभ्यास करतात, त्याच प्रकारे डॉक्ट्रिन बनवतात आणि त्याच प्रकारे लोकांना शिकवतात आणि घडवतात. फक्त प्रभू येशू उद्धार करण्यासाठी आलेला आहे आणि निश्चितच त्याचा मुख्य उद्देश प्रभू येशूचा उद्धार करण्यासाठीच आहे. निश्चित त्याला कोणी दुमत करणार नाही आहे किंवा त्याच्यावर प्रश्न कोणी विचारणार नाही आहे. पण प्रियानो फक्त उद्धारच करण्यासाठी आलेला नाही, तर बायबल सांगतं आकाश आणि पृथ्वी नाही तसे होतील, पण पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं प्रत्येक वचन काना आणि मात्रा आणि अंश देखील टिंब देखील प्रियानो जशाच तसं पूर्ण होणार आहे. आकाश आणि पृथ्वी नाही तसे होतील, पण प्रत्येक गोष्ट पूर्ण होणार आहे. प्रियानो तो परमेश्वर. लक्षात ठेवा, पुन्हा एकदा मी क्लिअर करतो तुमच्या मनामध्ये, तुम्ही ज्या प्रकारे ऐकता, ज्या प्रकारे विश्वास ठेवता, त्याच प्रकारे तुमच्या जीवनामध्ये प्रभू येशू बनतो. पुन्हा एकदा सांगेल, ज्या प्रकारे तुम्ही ऐकता, ज्या प्रकारे तुम्ही विश्वास ठेवता, त्याच प्रकारे येशू तुमच्यासाठी होतो. काही लोकांसाठी देव यहोवा इरे होतो, काही लोकांसाठी यहोवा निस्सी होतो, काही लोकांसाठी यहोवा मेकादेश होतो, नीतिमत्व होतं. तुम्ही ज्या प्रकारे त्या देवाला ओळखता, ज्या प्रकारे तुम्ही त्या देवाला ओळखता, ज्या प्रकारे त्या देवावर तुम्ही विश्वास ठेवता, त्याच प्रकारे तो देव तुमच्यासाठी होतो. जर तुम्ही म्हणता की येशू फक्त उद्धार करण्यासाठीच आलेला आहे, निश्चित तो तुमच्यासाठी उद्धार करताच आहे, पण उद्धाराच्या पलीकडे तो जो आहे त्याच्यावर जर तुम्ही आणि मी विश्वास ठेवला नाही, तर देवाच्या प्रियानं तो देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी काही करू शकणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. सांगायचा उद्देश माझा हा आहे की जे तुम्ही ज्या प्रकारे त्याच्यावर विश्वास ठेवता, त्या प्रकारे तो आहे तो तुमच्यासाठी मॅनिफेस्ट होऊ शकतो. तो प्रियानो त्याला तुम्ही कुठल्याही प्रकारे, मानव या नात्याने या जगातला कोणीही व्यक्ती, सर्व काही माहिती असलेला देखील व्यक्ती त्या देवाला मर्यादा घालू शकत नाहीये, पण तुमच्यासाठी त्याला मर्यादित करू शकता. त्या देवाला तुम्ही मर्यादा घालू शकत नाहीये, पण तुमच्यासाठी ती मर्यादा करू शकता. समुद्राला तुम्ही मोजू शकत नाहीये, पण तुमच्यासाठी समुद्रातून जेवढं पाहिजे तेवढं पाणी घेऊ शकता. पण तुम्ही म्हणू शकत नाहीये समुद्रातलं पाणी मी एवढं काढलं म्हणजे एवढंच समुद्र आहे. समुद्र फार मोठा आहे, विशाल आहे, त्याला मोजमाप करू शकत नाही आपण. पण तुमच्या मतानुसार जे तुम्ही पाणी घेतलेलं आहे आणि त्या पाण्याला म्हणता एवढाच समुद्र आहे, तर चूक तुमची आहे, पण समुद्र फार मोठा आहे. प्रियानो त्या देवाला पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहिल्याच्या नंतर मी एक माझ्या मनात रात्री प्रश्न आला की किती लोक प्रभू येशूने चमत्कार केलेले आहेत त्यावर विश्वास आहे. परमेश्वराने जे चमत्कार केलेले आहेत, मी तर जुना करार नवीन करारापेक्षा 10 पट जास्त वाचतो. माहिती नाही का, मला जुन्या करारावर लई प्रेम आहे. असं नाही की नवीन करारावर प्रेम नाही आहे, पण नवीन करारामध्ये जे आहे प्रियानो, त्याचे येशू सोडून इतके गुप्त रहस्य आहेत प्रियानो, ते विचार पण करू शकत नाही आहे. येशूला समजून घ्यायचं असेल तर जुना करार तुम्ही खूप वाचला पाहिजे, खूप वाचला पाहिजे. जुना करार जेवढा वाचाल तेवढा तुमची विशालता मनाची वाढेल प्रियानो. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियानो मी पूर्ण बायबल वाचताना उद्धार करता तो आहेच आहे, पण प्रभू येशू बायबल सांगतं परमेश्वर उत्पत्तीपासून मलाकीपर्यंत आणि मत्तयापासून प्रकटीकरणापर्यंत परमेश्वराचं एक नाव जर तुम्ही म्हटलं तर बायबल सांगतं देवाच्या प्रियानं तो चमत्कार करणारा देव आहे, अद्भुत कार्य करणारा देव आहे. आणि ज्यांनी केलेलं आहे, फक्त केलेलंच नाही आहे भूतकाळामध्ये, तो जर केलेला, तो काल आज युगानुयुक्त सारखाच परमेश्वर आहे. त्या देवावर जर सारखाच विश्वास ठेवला, काल ज्यांनी जे केलेलं आहे ते आज पण करू शकतो, आज जो करत आहे ते युगानुयुगासाठी करणार आहे प्रियानो. प्रेज द लॉर्ड. किती लोकांचा विश्वास आहे का परमेश्वराने काल चमत्कार केलेले आज पण करू शकतो, देव करू शकतो. आमेन. ज्याचा विश्वास देवावर आहे की तो करू शकतो, त्याने मोठ्याने टाळ्या वाजवून देवाला धन्यवाद देऊया.
एक माझ्या मनात असाच प्रश्न आला प्रियानो, तुम्ही 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 त्या वचनाला लिहू शकता किंवा फोटो काढू शकता किंवा काढण्याची गरज नाही, आपण बायबल वाचतो त्याच्यामध्ये की परमेश्वर एक महान चमत्कार करणारा देव आहे. त्या देवाकडे पाहताना प्रियानो, त्या देवाकडे येताना तुम्ही एक असा पण विचार करा की तो देव उद्धार करता आहेच आहे, पण माझ्या जीवनामध्ये तो आज देखील चमत्कार करणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि माझा विश्वास आहे, मी माझ्या लाईफमध्ये प्रियानो मी विश्वास नेहमीच ठेवतो, तो माझा देव चमत्कार करणार आहे. प्रेज द लॉर्ड. जर तुमचा विश्वास असेल तर तो आज देखील तोच चमत्कार करतो जो तुम्ही विश्वास ठेवता. प्रियानो, एक या ठिकाणी काही वचनं मी लिहिलेली आहेत, कदाचित तुम्हाला समजणार नाहीत, ते वाचल्याच्या नंतर कळतील, मी वाचायला वेळ नाही माझ्याकडे. पण त्या ठिकाणी लूकचा 13वा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये जर तुम्ही वाचलं, पुढे आपण पाहणार आहोत, लूकचा वाचणार नाही आपण, नंतर वाचूया. लूकचा 13वा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये एक प्रभू येशूने एक महान चमत्कार केला. पूर्ण चमत्कारापैकी एक मला वाटतं 26 का 23 चमत्कार असे अद्भुत आणि अलौकिक चमत्कार नवीन करारामध्ये आहेत. 36 चमत्कार. आणि त्याच्यामधला एक अलौकिक चमत्कार जो आहे प्रियानो, लूकचा 13वा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये फार माझ्या मनाला स्पर्श करून गेला प्रियानो रात्री मी बायबल वाचताना. आणि त्या ठिकाणी 18 वर्षाची एक स्त्री आहे, 18 वर्षाची, आणि अब्राहमाच्या वंशामधली आहे, ती मुलगी म्हणतात अब्राहमाची, आणि ती कुबडी आहे. 18 वर्षापासून ती कुबडी होऊन चाललेली आहे. आणि प्रभू येशू त्या ठिकाणी त्या स्त्रीकडे पाहतो आणि म्हणतो की 18 वर्षापासून सैतानाने तिला बांधलेलं आहे. लक्षात ठेवा, विचार करा, किती अनेक प्रकारचे प्रत्येकच आजार सैतानापासूनच आहे असं म्हणू शकत नाही, आणि सैतानापासून आजारच होत नाही आहेत असं पण मी म्हणू शकत नाही आहे. समजून घेण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी जे प्रभू येशूने चमत्कार केला प्रियानो 13वा अध्यायामध्ये लूकच्या, की त्या ठिकाणी कुबडी स्त्री आहे, 18 वर्षापासून ती कुबडी स्त्री आहे, 18 वर्षापासून, आणि तिला प्रभू येशू म्हणतो भूतानी बांधलेला आहे, सैतानाने बांधलेला आहे. आणि याचा अर्थ मी नाही, वरतीच ठेव ओके, याचा अर्थ देवाच्या प्रियाने मी म्हणू शकतो की आपल्या जीवनामध्ये आपण परीक्षण केलं पाहिजे की मला कुठे ना कुठेतरी किंवा कोणाला कुठे ना कुठेतरी की आपण नैसर्गिकच सगळ्या गोष्टी घेऊ शकत नाहीये. कदाचित तुमच्या विवाहाच्या जीवनामध्ये गोंधळ असेल, तुमच्या परिवारामध्ये गोंधळ असेल, तुमच्या जॉब आणि व्यवसायामध्ये गोंधळ असेल, तुमच्या नात्यामध्ये गोंधळ असेल, किंवा तुमच्या जीवनामध्ये असे काही आजार, अशा काही नुकसान किंवा अशा काही प्रियानो कमतरता असतील प्रियानो, तुम्हाला समजून घेतलं पाहिजे की याच्या पाठीमागं कदाचित सैतानाने तर मला बांधून ठेवलेलं नाही आहे. मी शक्यता म्हणतो, कारण माझ्या येशूने इथं सांगितलं 18 वर्षापासून तिला बांधून ठेवलं होतं. आणि त्याचे प्रकार किंवा त्याच्या गोष्टी अनेक आहेत प्रियानो, किंवा त्याची लक्षणं अजून आहेत. मत्तयाचा 9वा अध्याय वाचला तर प्रभू येशू त्या ठिकाणी म्हणतो की भूतानी त्याला मुख केलेला आहे. मुख आहे, तो मुखा आहे, भूतानी त्याला केलेला आहे. म्हणजे मुखा पण भूत करू शकतो. लक्षात ठेवा, त्याला बोलता येत नाहीये. आपण म्हणतो की डॉक्टर म्हणतात की अरे हे जन्मताच मुखा आहे, पण नाहीये प्रियानो. माझं बायबल सांगतं कदाचित, शक्यता मी बाळगतो, मी म्हणत नाही की असंच असू शकतं, पण माझं बायबल शिकवतं मला मुख्खा दुरात्मा पण असू शकतो, ज्या लेकरांना मुख्ख करू शकतो. बायबल सांगतं मत्तयाचा 12वा अध्याय 22 वचनामध्ये काही लोक आंधळे असतात, त्याला आपण म्हणतो काचबिंदू आणि मोतीबिंदू. पण काही अंशी देवाच्या प्रेरणेने माझं बायबल शिकवतं आंधळेपणाच्या पाठीमागं पण सैतान असू शकतो, त्या डोळ्याला बांधलेला. माझं बायबल शिकवतं. आणि देवाच्या प्रियानो मत्तयाचा 17वा अध्याय 14 ते 18 वचन जर तुम्ही वाचलं, कदाचित काही लोकांना झटके येतात. त्याला काय म्हणतो आपण, बायबलमध्ये फेफरेकरी म्हणतात, बरोबर. त्याला अजून मराठीमध्ये कुठला शब्द वापरतो, तिला झटके येतात, फिट येते. प्रियानो त्या फिटला पण आपण म्हणतो की मेंदूचा रक्तपुरवठा शरीरामध्ये होत नाहीये म्हणून झटके येतात. पण नाहीये प्रियानो, माझं बायबल सांगतं त्याच्या पाठीमागं पण दुरात्मा आहे, त्याला पण सैतानाने बांधून ठेवलेला आहे. प्रियानो लूकचा 4 अध्याय 33व्या वचनामध्ये पाहिलं तर त्या ठिकाणी पण बायबल सांगतं की मानसिक विकार, जे वेडेपणा असतो, मत्तयाचा लूकचा 4 अध्याय 33 वचन, लूकचा 8वा अध्याय 26 वचन जर तुम्ही वाचलं तर त्या ठिकाणी असंख्य पवित्र शास्त्रामध्ये पुरावे आहेत की अनेक आजारांच्या पाठीमागं, अनेक गोष्टीच्या पाठीमागं सैतानी दुरात्माने त्यांना बांधून ठेवलेलं आहे. लक्षणे आहेत प्रियानो. आमच्या जीवनामध्ये जे घडत आहे किंवा घडलेलं आहे किंवा घडत आम्हाला कळत किंवा नाही कळत, आम्ही अनेक वेळेस इतकं धईक बनतो, आमचं ज्ञान आत्म्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत. आम्ही प्रत्येक गोष्टीला नैसर्गिक समजायला लागतो. पण कधी कधी नैसर्गिक एवढं समजून जातो की अरे
आत्मिकता विसरणं जातं. ज्यावेळेस तुम्हाला आत्मिक गोष्टी समजायला लागतात, लक्षणं समजायला लागतात, ज्यावेळेस तुम्ही आत्म्यात वावरायला लागता ना, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये पवित्र आत्मा कसा काम करत आहे, सैतान कसं काम करत आहे, याची लक्षणं तुम्हाला समजायला लागतात. आणि ज्यावेळेस ते समजायला लागतं, माझं बायबल सांगतं रोमकराचा 8वा अध्याय 35 वचनामध्ये, कदाचित 15व्या वचनामध्ये, की तो आत्मा तुम्हाला आझाद, देवाचा आत्मा तो आझाद करण्यासाठी आपण देवाची लेकरं. ज्यावेळेस तुम्हाला समजतं की हे सैतानापासून आहे, येशू त्याच ठिकाणी मुक्त करायला तयार असतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं अज्ञानामुळे माझ्या लोकांचा नाश होता. ज्ञान आपल्याला कळलं पाहिजे, माझ्या जीवनात मला कोण चालवत आहे, मला कोण मार्गदर्शन करत आहे, माझ्या जीवनाचं कंट्रोल कोण घेत आहे, माझ्या परिस्थितीचं, माझ्या परिवाराचं, माझ्या जे काय माझ्या जीवनात घडत आहे त्या प्रत्येक गोष्टीचं कंट्रोल कोणाच्या हातामध्ये आहे, याचे लक्षणं तुम्हाला कळायला पाहिजे प्रियानो. ज्यावेळेस हे तुम्हाला कळायला लागतं, त्याच वेळेस देवाच्या प्रियानो पवित्र आत्मा काम करायला सुरू करेल. नाहीतर प्रियानो तुम्ही म्हणाल सगळंच नैसर्गिक आहे, तर देवाचं काही कामच नाही आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मला कधी कधी फार भीती वाटते आणि कधी कधी खूप वाईट पण वाटतं प्रियानो. अनेक लोक प्रियानो प्रत्येक गोष्टीला नैसर्गिक समजतात. अरे जाता जाता बस तरी चुकली, जाता जाता बस जरी चुकली, कदाचित डोका आहे ना, हां बरोबर आहे, मी उशिरा आलो म्हणून बस सुटली, पण तिथे कुठं तर मोठं काम होणार होतं. वेळेवर पोहोचल्याच्या नंतर मोठं काम होणार होतं. अरे तुम्ही वेळेवर पोहोचलं नाही म्हणून नुकसान मोठं झालं. हे नैसर्गिक नव्हतं बाबा, याच्या पाठीमागं काहीतरी कंट्रोल करणारी शक्ती पण आहे. तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. माझ्या लाईफमध्ये, माझ्या नैसर्गिक जीवनामध्ये पवित्र आत्मा कंट्रोल करतो आणि सैतानी दुरात्मे पण कंट्रोल करतात, हे कळलं पाहिजे. किती लोकांना वाटतं वादळ आलं म्हणजे नैसर्गिकच आहे. समुद्रात पण वादळ आलं, शिष्यांना वाटलं अरे वादळ आलं, येशू झोपलेला आहे. तो म्हटला शांत हो, कारण गसरेकराच्या सैतानाला, त्या दुरात्म्याला, सैन्याला काढायला येशू जात होता आणि येशू तिथं पोहोचू नाही म्हणून इथं वादळ आलं. अरे वादळ पण नैसर्गिक नव्हतं बाबा, सैतानाने कंट्रोल केलं होतं निसर्गाला. तुमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत, मी देवाची उपस्थिती जाणवत आहे, देवाच्या भयात सांगतो, अनेक लोक नैसर्गिक घेतात म्हणून त्याच्या जीवनामध्ये सैतानावर ओव्हरकम करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अरे तुमच्या जीवनाच्या बारीक बारीक गोष्टीमध्ये पण देवाला बघा, आणि देवाला बघता तर प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे सैतानाला पण बघा. अशी कोणतीच गोष्ट बायबलमध्ये लिहिली नाही ती नैसर्गिक होती. प्रत्येक नैसर्गिक गोष्टीच्या पाठीमागं कोणी ना कोणीतरी कंट्रोल करत होतं. म्हणजे मोठा सुसाट्याचा वारा आला, त्याच्या पाठीमागं पण पवित्र आत्मा आला. शिष्याच्या तोंडामध्ये जीभ होती, त्या जिभेवर अग्नीच्या जिभा आल्या. म्हणजे वाऱ्याच्या पाठीमागं सैतानी दुरात्मा पण आहे, त्या वाऱ्याच्या पाठीमागं पवित्र आत्मा पण आहे. याचा अर्थ जी सुसाट्याचा वारा होता पेंटिकॉस्टच्या दिवशी, त्या दुरात्मा नव्हता, तिथं देवाचा आत्मा उतरून आला होता. आणि मार्कच्या 5व्या अध्यायामध्ये समुद्रामध्ये मोठा सुसाट्याचं वादळ आलतं, तिथं देवाचा आत्मा नव्हता, तिथं सैतानी दुरात्मा होता. म्हणजे परिस्थिती सारखी असू शकते, पण त्याच्या पाठीमागे काम करणारे वेगळे असू शकतात, हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अरे नवऱ्याने शिवी दिली, अरे दिली असेल, नाहीये देवाच्या प्रियानो, किंवा घरात काही गोंधळ झाला असेल, असंच नाहीये. अरे नैसर्गिक सगळ्या गोष्टी घेऊ नका. प्रत्येक परिस्थितीच्या पाठीमागं निसर्गच नाहीये. प्रत्येक परिस्थितीच्या पाठीमागं दोन शक्त्या काम करतात, एक देवाचा आत्मा किंवा सैतानी आत्मा काम करतो. आणि हे ज्यावेळेस तुम्हाला समजायला लागतं ना, त्यावेळेसच तुम्हाला सुटका भेटायला सुरुवात होती. जर तुम्ही स्वतःला एवढं शहाणे समजता, मला सगळंच माहिती आहे, पण जे माहिती आहे ते तुम्हाला कळतच नाहीये, तर नेहमी तुम्ही बंधनात राहणार प्रियानो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये असंख्य अशा गोष्टी आहेत. आपण वेळ न गमावता पुढे जाऊया. किती लोकांना समजतं मी बोलतोय? प्रेज द लॉर्ड. प्रियानो पुढे जाऊया. ज्यावेळेस लूकचा 13वा अध्याय तुम्ही वाचता प्रियानो, याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. या ठिकाणी एक अपंग व्यक्ती आहे, ती 18 वर्षापासून कुबडी आहे. तिला बायबल सांगतात 13वा अध्याय 11व्या वचनामध्ये की तेव्हा पहा 18 मला वाचायलाच येत नाही रे, वर्ष विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती. तो जरा कलर चेंज केला पाहिजे, ठीक आहे, राहू दे. एक स्त्री तेथे होती, ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. आता लक्षात ठेवा, ज्यावेळेस एखादी कुबडी स्त्री आहे, 18 वर्षापासून चालत आहे, तर तुम्ही 18 वर्षापासून चालत असणाऱ्या स्त्रीला आणि पिचारीला बघून तुम्ही काय म्हणू शकता? नाही पडली असेल,
नाही, जन्मताच तिला काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. 18 वर्षापासून ती कुबडी आहे. आता लक्षात ठेवा, ती अपंग आहे, ती कुबडी आहे. आणि ह्याकडे आपण थोडं लक्ष देऊया. हे पहिला पॉईंट आहे ज्याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत, की ती अपंग आहे, ती कुबडी आहे. जर तुम्ही नैसर्गिक पाहता तिला, तर ती नैसर्गिकच आहे. 18 वर्षापासून आहे, जन्मापर्यंत राहणार. पण तिलाच्या पाठीमागं काय आहे हे जर तुम्ही पाहाल, तर तिला सुटका भेटेल आणि तुम्हाला पण सुटका भेटेल. प्रेज द लॉर्ड. अशा किती गोष्टी आहेत तुमच्या जीवनामध्ये, तुम्ही म्हणता हे ते असंच आहे. काही नाही, ते असंच आहे, चालायचंच, ते माझ्या आयुष्याचं गाराणं आहे. नाही आहे प्रियानो, नाही आहे. कदाचित ते 18 वर्षापासून चालत आलंय म्हणून तुम्हाला वाटत असेल ते देवाचं नाही आहे, सैतानाचं पण नाही आहे, ते नैसर्गिक आहे. नाही आहे. तुम्ही त्याला समजून घ्या, देवाकडे प्रार्थना करा. तुमच्या जीवनात जे घडत आहे त्याच्या पाठीमागं खरंच निसर्ग आहे का, देव आहे का सैतान आहे, समजून घ्या. जर समजणार नाही आहे तर ती 18 वर्षाची नाही, मरेपर्यंत ती म्हातारी कुबडीत राहिली असती, ती स्त्री कुबडीत राहिली असती. पण कोणीतर होतं तिथं सोडवणार. पुढे जाऊया आपण. त्यामधला पहिला पॉईंट आहे की प्रियानं बायबल सांगतं की लक्षात ठेवा, पहिली गोष्ट होती तिला, आपण तिच्या जीवनामध्ये 16 वचन पाहूया, 16 वचन वाचूया. तू काहीतरी बदल पाहिजे. ही तर अब्राहमाची कन्या आहे. लक्षात ठेवा, अडखळण काय होतं, अडखळण काय होतं लक्षात ठेवा तिच्या जीवनामध्ये. 16 वचनामध्ये 13-16 मध्ये, ही तर अब्राहमाची कन्या आहे, पहा हिला सैतानाने 18 वर्षे बांधून ठेवले होते. लक्षात ठेवा, येशू काय म्हणतो, सैतानाने तिला 18 वर्षे बांधून ठेवले होते. शब्बात दिवशी हिला या बंधनापासून सोडवणे योग्य नव्हते काय. बायबल सांगते देवाच्या प्रियानो, तिथं शास्त्री आणि परुष लोक होते आणि त्या लोकांनी प्रश्न विचारला. शब्बात दिवस होता आणि शब्बात दिवशी की प्रभू येशू म्हटला की हिला 18 वर्षापासून बांधून ठेवलेली कोण आहे, ही स्त्री, सैतानाने बांधून ठेवलेली स्त्री आहे. आणि हिला आज बरं करणं योग्य आहे का. प्रियानो लक्षात ठेवा. ठीक आहे, राहू द्या ब्रदर. तुम्हाला दिसतं का सगळ्यांना? नका नका नका, राहू द्या. तुम्हाला दिसलं बस झालं, मला काय दिसलं नाही झालं. ओके प्रियानो लक्षात ठेवा. नाही नाही, राहू द्या, राहू द्या ब्रदर, राहू द्या. मी पण तुमच्याकडे बघतो, ते पण तुमच्याकडे बघतात. ओके लक्षात ठेवा प्रियानो, या ठिकाणी प्रभू येशू म्हणाला, आता लक्षात ठेवा, मला फार देवानी या ठिकाणी थोडीशी गोष्ट रिव्हील केली, ती तुम्हाला पण माहीतच आहे. 18 वर्षापासून ती स्त्री चर्चला येत आहे. हॅलो, पुढं पाहूया आपण. आणि 18 वर्षापासून त्या ठिकाणी लोक पण आहेत, सिनागॉग जे चर्च आहे त्या ठिकाणी ते 18 वर्षापासून चर्चला येत आहे. 18 वर्ष झालं तिच्याकडे लोक बघत आहेत, ती कुबडी आहे, ती कुबडी आहे, ती कुबडी आहे, ती कुबडी आहे, ती कुबडी आहे. अचानक प्रभू येशू ख्रिस्त तिथे आला आणि येशू ख्रिस्ताने तिच्याकडे पाहून तिने म्हटले की ही तर अब्राहमाची कन्या आहे, हिला सैतानाने 18 वर्ष बांधून ठेवलं होतं आणि आता मी बरं करणार आहे. तितक्यात लोक उठले आणि म्हटले, आज तर शबात दिवस आहे आणि आज बरं करणं ठीक नाही आहे. लक्षात ठेवा, तिथेच ते शास्त्री आणि परुषी पण आहे, तिथेच लोक पण आहे, तिथं ती कुबडी स्त्री पण आहे आणि तिथे प्रभू येशू पण आहे. लक्षात ठेवा, शास्त्री आणि परुषी जे येशू ख्रिस्ताला चॅलेंज करत होते, येशू ख्रिस्ताला शिकवत होते, एवढे ज्ञानी लोक होते. पण ख्रिस्ताचं मन आणि देवाचं मन ते ओळखू शकले नाही त्याच्या ज्ञानाच्या द्वारे. त्यांनी लिहिलेल्या शब्दावर तेवढा विश्वास ठेवला, एवढा विश्वास ठेवला, हे लिहिलेलं असंच आहे. पण देवाच्या प्रियानं लिहिलेल्याच्या पलीकडे पण माझ्या देवाचं मन आहे, तो वेळोवेळी आपला नवीन नवीन रीत्याने प्रगट होतो. प्रेज द लॉर्ड. त्याला रेमा म्हणतात. तोच वचन असतो, पण त्या वचनातून त्याचं मन जेव्हा प्रकट होतं प्रियानो, ते अलौकिक असतं. या लोकांनी म्हटलं शब्बात दिवशी काहीच करायचं नाही, काहीच करायचं नाही. लिहिलेल्या गोष्टीवर त्यानं एवढा पगडा त्याच्या डोक्यावर होता प्रियानो, रेमा हे त्यांच्यासाठी झिरो होता, चमत्कार हे त्याच्यासाठी झिरो होते, देवाची कृपा ही त्यांच्यासाठी झिरो होती. का? कारण लिहिलेल्या तत्वज्ञानावर त्याचं डोकं फार परफेक्ट होतं, डॉक्ट्रिन फार पक्की होती त्याची. म्हणून कृपा म्हटलं की उडून टाकायचा. चमत्कार काय मेली तरी चालेल, पण आज नाही, आज नाही, आज नाही. मग कृपेला न ओळखणारे लोक, शास्त्री आणि परुषी. पुढं पाहूया. येशू म्हणाला, अरे शाण्या, तुझं बैल हिरीत पडलं तर त्याला ओढून काढू शकतो, ताणेला असेल तर त्याला पाणी पाजवायला तू जातो शब्दात दिवशी, पण माणसाला वाचवायला काय प्रॉब्लेम आहे तुला? विचार करा. त्या ठिकाणी प्रियानो, माझ्या मनात एक प्रश्न आला. शास्त्री पुरुषाला माणसापेक्षा जनावरावर जास्त प्रेम होतं. तिथे काय म्हटला तो? पुढे तो म्हणतो की
येशूने उत्तर दिलं की अरे तुम्ही शब्दात दिवशी तुमचा विहिरीत जर बैल पडला तर तुम्ही त्याला काढू शकत नाही का? तहान लागली त्याला पाणी पाजवायला जाता का नाही? मग तुम्ही जनावरांसाठी ते करू शकता आणि माणसाला बरं केलं. आणि तुमचं काय दुखतंय? तुमचा काय प्रॉब्लेम आहे? विचार करा प्रियानो, कृपेला अंतरलेले लोक देवाच्या लोकांपेक्षा जास्त जनावराला चान्स देतात. ज्ञान, नेहमीच ज्ञान तुम्हाला स्वर्गात नेणार नाहीये. तुमच्यापेक्षा महारथी, माझ्यापेक्षा महारथी जगात पडलेले आहेत. कृपेला अंतरलेले ज्यावेळेस असता त्यावेळेस माणसापेक्षा जास्त. तुम्हाला किती लोकांना माहिती आहे, काही लोक BMW मध्ये पण कुत्रे घेऊन जातात. हॅलो, काही लोकांच्या घरामध्ये पक्ष्या चिमण्या एवढ्या असतात, माणूस गेला तर पाणी पियाला कुत्र म्हणून विचारत नाहीत, पण त्या जनावरांसाठी रात्रंदिवस कष्ट करतात. बघितलं तुम्ही? अरे तो चहा प्यायला येऊ नये म्हणते तो कुत्र्यापासून सावध राहा. चहा प्यायला येईल तो घरी. अरे विचार करा. मी हे म्हणत नाही तुमच्या घरी मासे पाळू नका, मी हे म्हणत नाही तुमच्या घरी लोबड पाळू नका, मी म्हणत नाही मांजरा आणि कुत्रे पाळू नका. पाळा, पण त्याच्यापेक्षा जास्त कदर माणसाची करा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काय लोक फार महारथी भेटतात. घरी गेलं तर पाणी पण विचारणार नाही, पितोस का पाणी. पण त्या माणसाच्या देखत 10 वेळेस त्या पक्षाला चारवतील, जसं की त्यांनी त्याच्यासाठी क्रुसावर मरण पावलेलं आहे. हे शास्त्री आणि परुषी जनावरावर प्रेम करायचे शब्दात दिवशी, पण माणसाला बरं करायचं नाही. त्यांच्या डोक्यात हे होतं, शब्दात दिवशी माणूस मेला तरी चालेल पण जनावर मेला नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कृपा करून विनंती करतो, उन्हाळा येत आहे, हिवाळ्याच्या नंतर पक्षाला पाणी पाजवा, पण त्याच्यापेक्षा जास्त देवाच्या लोकांवर प्रेम करा. प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांची काळजी घ्या. ह्या माणसाला स्वर्गात जायचं आहे, त्याला कापून खायचं आहे, हे पण लक्षात ठेवा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाच्या प्रियानं पुढे बायबल सांगतं, आपण कधी पापाबरोबर खेळलं नाही पाहिजे प्रियानो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कधीच खेळलं नाही पाहिजे. समजलं पाहिजे, सैतानाच्या ट्रिक तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही प्रार्थना न करता कुठं तुम्ही गुंताय. तुम्ही बायबल वाचू नाही म्हणून तुम्ही कुठं गुंताय. ठीक आहे हो, जनावर पण चांगले आहेत, पण देवासाठी प्रार्थना करू शकत नाही, जनावरांच्याच पाठी माग लागताय. मी काही लोक बघितलेले आहेत प्रियानो, मी देवाच्या भयात सांगतो, चर्चला येत नाहीत माझं कुत्र उपाशी राहतं म्हणून. कारण कुत्र्याला चर्चमध्ये आणू शकत नाही, आणि कुत्र्याला सोडून काही लोक नाते तोडलेत हो, लग्नाला जाऊ शकत नाही, कुत्र्याला लग्नात नेऊ नाही म्हणून. एकट्याला कसं बांधून ठेवायचं बघितलं तुम्ही? माझ्या ओळखीचे लोक आहेत प्रियानो, त्यांच्या घरी एक मांजर आणि 2 लोबर्ड्स होते, आणि 4 दिवसासाठी लग्न लांब जायचं होतं, आणि म्हटले त्यांच्याकडे गाडी नव्हती बिचाऱ्यांकडे, कार. तर ते म्हटलं ट्रेनमध्ये कुठं घेऊन जाऊ कुत्र्याला, मांजराला आणि 2 पक्ष्यांना. तिथं गेलं तर ते लोक हसतील म्हणून त्या लोकांनी, घरातले लोक लग्नाला गेले नाही, ती उपाशी राहतील म्हणून. तुम्हाला कळायला पाहिजे प्रत्येक परिस्थितीच्या पाठीमागं कोण आहे, तुम्हाला कोण कुठं गुंतवत आहे, तुम्हाला कोण कुठं खेळवत आहे, तुम्हाला कोण कोणापासून दूर नेत आहे, तुम्हाला कळायला पाहिजे प्रियानो. एक व्यक्ती होता, तुम्हाला कळायला पाहिजे की प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं कोणीतरी आहे प्रियानो. ही 18 वर्ष बांधून ठेवली होती. एक उदाहरण देईल, हे सापाचं घर आहे. एक तुमच्यासारखा, माझ्यासारखा, तुमच्यासारखा म्हणू शकत नाही मी, ओके, माझ्यासारखा एक भोळा व्यक्ती, भोळा म्हणू शकत नाही माझ्यासारखा, पण मी पण हुशार आहे थोडा. एक व्यक्ती शिकारी होता. शिकार करायला जंगलात गेला, आणि जंगलात गेल्याच्या नंतर प्रियानो तो शिकार करता करता एक त्याला वारूळ दिसलं. त्याला माहित नव्हतं हे काय आहे, आणि तो आपली काठी वरती जाऊन बसला, ह्याच्यावर जाऊन बसला, आणि बसून ह्याच्या आतमध्ये काठी घालत होता, खेळत होता. आणि खेळता खेळता हे ढासाळलं, आणि हा पण आतमध्ये गेला. हा आतमध्ये गेल्याच्या नंतर प्रियानो तो असहाय्य झाला बाहेर येण्यासाठी, आणि त्याला माहितीच नाही, त्याला वाटलं आतमध्ये मुंग्या आहेत, पण त्याच्या आतमध्ये साप होते. जेव्हा साप त्याला डसायला लागले ना,
वरती येऊ शकत नव्हता. त्याने ओरडा केला, मोठ्याने ओरडलं, मला वाचवा, मला वाचवा. त्याचे आजूबाजूचे मित्र होते, कोणीतरी शिकारी आले, ते पळत पळत गेले, त्याला बाहेर ओढून काढलं. ओढून काढेपर्यंत कितीतरी सापान त्याला डसलं होतं. प्रियानो, जे तुम्ही करताय ना, खेळ म्हणून करू नका. ते करताना समजून घ्या की ह्याचे परिणाम काय होणार आहेत. शिकार करायला गेलता, त्याने शिकार करायचं सोडून इथं होल बघितले आणि होलमध्ये काठी टाकत खेळत बसला. त्याला हे पण माहित नाही की खड्डा आतमध्ये असेल. तो आतमध्ये गेला, साप डसला आणि तो काही वेळाने मरून गेला. प्रियानो, काही वेळाने मरून गेला. पाप असंच आहे, जर तुम्ही त्याला नैसर्गिक घेतला तर मरून जाल, त्या बंधनामध्ये संपून जाल. देव काहीच करू शकणार नाही जोपर्यंत तुम्हाला माहिती पडणार नाही की याच्यातून देवा मला सोडव. हा मेला का? खेळायला गेला. अनेक लोक प्रियानो चर्चमध्ये किंवा बाहेर प्रियानो असेच लोक आहेत प्रियानो, अनेक गोष्टी बरोबर खेळतात. काही लोक दारू पितात, चर्चमध्ये नाहीये, ओळखींमध्ये दारू एवढी पितात देवाच्या प्रियानो. एक मला उदाहरण द्यावंसं वाटेल, एका ठिकाणी घडलं होतं प्रियानो. दोघ जण, एक बिलीवर होता, एक अनबिलीवर व्यक्ती होता. आणि अनबिलीवर व्यक्तीबरोबर राहून 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 कळत नव्हतं हा बिलीवर आहे का अनबिलीवर आहे. समजून घ्या तुम्ही कोणाबरोबर राहताय. ज्याच्या बरोबर जास्त वेळ घालवता त्याच्या सारखेच बनता, गॅरंटी माझी आहे. येशू बरोबर वेळ घालवा, गॅरंटी देतो लोक म्हणतील येशू बरोबर वेळ घालवलेला आहे. तुम्ही ज्या माणसाबरोबर वेळ घालवता त्याचेच गुण तुमच्यामध्ये दिसतात, गॅरंटी माझी आहे. बायबल सांगतं माझं. हा बिलीवर अनबिलीवर बरोबर फिरून 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 वैतागले. मैत्री एवढी झाली, चहा पण वाटून पियायचे, वडापाव पण वाटून खायचे. असं करता करता अनबिलीवर एक दिवशी बिलीवर म्हटला, अरे ब्रदर चला ना चर्चला. बिलीवर म्हटला, मला येतो ना ब्रदर चर्चला. तो चर्चला आला, बसला, गप्पा मारल्या, इकडं तिकडं बघितलं चांगलं, कोणी कपडे कसे घातले ते निघून गेला. ए बघ, मी आलतो का नाही तुझ्याबरोबर चर्चला? आलता ना, आता चल माझ्याबरोबर फिरायला. येतो ना. गेला. हॉटेलमध्ये गेले, एका चांगली ब्रँड मागितली बिअरची. मला एक चांगली ब्रँड, दारूची ब्रँड द्या मला. तो म्हटले, दुकानदार म्हटले, इथं अरे मी पित नाही रे, आपण नरकात जाल. अरे काहीच होत नाही, मी तुझ्याबरोबर चर्चला आलतो का नाही, एक घ्यायला काय प्रॉब्लेम आहे तुला, घे ना एक. म्हणलं ठीक आहे चल. बघा तडजोड, मित्राची तडजोड, कोणाबरोबर राहताय. त्यांनी ब्रँड मागितली दारूची, ती ब्रँड तिथंच भेटली नाही आहे. तो रागात आला, अरे मला हीच पाहिजे. तो म्हणला ह्याच्यापेक्षा चांगली आहे ना सर. नाही याचीच पाहिजे. मग तो दुसऱ्या हॉटेलमध्ये गेले, तिथं पण तीच ब्रँड मागितली, ती पण सापडली नाही. त्याने तिसऱ्या हॉटेलमध्ये गेले, शेवटी त्या पण हॉटेलमध्ये सापडली नाही. एक म्हटलं की बाबा ही ब्रँड फक्त दुसऱ्या शहरामध्ये भेटते, इथं नाही. कार होती त्यांच्याकडे, 100च्या 120च्या स्पीडनं तलप वाढली. काहीच न बघता 120 130च्या स्पीडनं कार पळवली बँगलोरच्या दिशेने. त्याच ब्रँडचा ट्रक जात होता पुढं, 120च्या स्पीडनं तलफीमध्ये अशी धडक मारली, कार आतमध्ये घुसली, ट्रक तुटला आणि सगळ्या बिअरच्या बाटल्या त्यांच्यावर पडल्या आणि त्या बिअरच्या बाटल्याने दोघाला मारून टाकलं. मरून गेले ते. व्यसन तुम्ही सहज नका समजू. मी तंबाखू खातो, गुटखा खातो, शिवी देतो, सहज नका समजू. तीच गोष्ट तुम्ही जर समजली नाही आणि वेळेत त्याच्यावर उपाय केला नाही, मरून जाल. मेले ते. प्रियानो पुढं अजून आणखी गोष्टी आहे प्रियानो. ड्रग्स उदाहरणं माझ्याकडे आहेत. भौतिक गोष्टी एवढं देवाने दिलायचं समाधानी राहणार. बाबा एक घर दिलं, एक छोटं, नाही मला अजून पाहिजे. एक व्यक्ती होता प्रियानो, भौतिक गोष्टी मिळवण्याच्या एवढं मागं लागला. देवाने जे दिलं त्याच्या संतुष्ट न राहता एवढं मिळवण्याचा प्रयत्न केला त्याने, हाय ते पण गमावून भिकारी झाला. मी उदाहरणं दिली होती चर्चमध्ये पण अनेक प्रियानो. लैंगिक वासना, असंख्य गोष्टी आहेत. सैतान तुम्हाला आणि मला अडकवण्याचा प्रयत्न करतो, बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्हाला आणि मला समजलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कुठलीही गोष्ट प्रियानो सहज घेऊ नका. मोठ्याने बोला, कुठलीच गोष्ट सहज घेऊ नका. मोठ्याने बोला, कुठलीच गोष्ट सहज घेऊ नका. मी उदाहरण एक देऊन सोडतो प्रियानो. किती लोकांना माहिती आहे, वडाळा नगर जिल्ह्यामध्ये आहे. वडाळा गाव आहे. त्या गावामध्ये मला स्पीकर म्हणून बोलवलं, पास्टर म्हणून मला बोलवलं वडाळ्या गावामध्ये. त्या गावामध्ये प्रियानो 300 ते 400 लोक शेतामध्ये आलते. आणि शेतामध्ये मी प्रार्थना करताना प्रियानो खूप मॅनिफेस्टेशन झालं, भूत निघाले. आणि एक भूत होतं प्रियानो, एवढं भयंकर होतं, वाळूचा ढीग होता शेतामध्ये. त्या कपडे काढून त्या वाळूवर लोळत होता तो.
आणि म्हणले पास्टर प्लीज सगळ्यांसाठी प्रार्थना करा, शेवटी याच्यासाठी प्रार्थना करा. का ओ पास्टर 20 वर्षापासून भूत कोणीच काढू शकत नाही, असं भयंकर भूत आहे. म्हणलं ठीक आहे तुम्ही प्रार्थना करा म्हटलं सगळेजण. मी काय करतो, मी तोपर्यंत ह्या लोकांसाठी प्रार्थना करतो. कमीत कमी 15 ते 20 पास्टर लोक प्रार्थना करते, निघ येशूच्या नावात निघ. म्हटलं 20 वर्षापासून मी जाणारच नाहीये, 20 वर्षापासून मी जाणारच नाहीये. मग देव मला म्हटला बघा विश्वासाची कृती फार. मग देव म्हटला अरे तू जा आणि प्रार्थना नको करू, पाणी घे आणि फक्त येशूच्या नावात असं कर. मी गेलो, मला थांबा आले मोठे पाठ आले, पाणी घेतलं, काहीच नाही केलं, निघ येशूच्या नावात. पाणी त्या स्पीडनं निघून गेलं ना, भूत पण त्या स्पीडनं निघून गेलं. त्याला सुटका भेटली. त्याच गावामध्ये सुटका भेटल्याच्या नंतर, वडाळ्यामध्ये सुटका भेटल्याच्या नंतर कोटीमध्ये, नगरचं कोटी म्हणून बस स्टँड आहे, त्या ठिकाणी मोठी मीटिंग ठेवली. दुसऱ्या दिवशी 3 ट्रक भरून तिथं आले लोक. अरे 20 वर्षापासून भूत निघालं नुसतं पाणी मारल्याने, आता काय होणार म्हणून 3-4 टेम्पो घेऊन आले. लक्षात ठेवा मला काय बोलायचे. 3-4 टेम्पो ट्रक भरून आले, तिथं फुल गर्दीमध्ये प्रार्थना करताना तेच भूत अजून मॅनिफेस्ट झालं. ते म्हणले पास्टर गेलं नाही बघा, तुम्हाला काल फसवलं त्याने. म्हणजे सगळं मी तुम्हाला वाटतं 1:45 वाजला होता, 1:45 वाजता मी प्रार्थना करताना सगळे संपले होते. शेवटी प्रार्थना करा माईक येशूच्या नावात. तू काल गेला होता, आज कस काय आला. तो म्हटला मला काल तुम्ही पाठवून दिलं होतं, हकलून टाकलं होतं, पण दुसऱ्याने जबरदस्ती पाठवलं. मला कधी घुसला आतमध्ये. म्हणला काल गेलो रात्री 1 वाजता, आज संध्याकाळी 4 वाजता घुसलो याच्यामध्ये. म्हणून तो 4 वाजता ट्रकमध्ये आला. इथं आल्याच्यानंतर मॅनिफेस्ट झाला. 4 वाजता घुसलो. मला कसा घुसला. मी म्हटलं बघ मला माहित नाही तुला कोण पाठवलं, तो आतमध्ये कसा घुसला सांग मला. तो म्हटला मी खूप प्रयत्न करत होतो रात्री 1 पासून आतमध्ये घुसायचा. मला कोण पाठवलं, ते करणी करणारे लोक पाठवत होते. लक्षात ठेवायला गंभीर घ्या. तो गेला होता, करणी करून पाठवला होता. 2 प्रकारचे दुरात्मे असतात, सहज येणारे आणि पाठवलेले. पाठवलेले तुमचा पिछा सोडत नाही आहेत, सहज आलेले निघून जातात, भटकत राहतात. ओके, पाठवलेला तो होता आणि म्हटला की मी रात्रीपासून मला तिकडे त्रास देतोय, घुस याच्यामध्ये. मला घुसूच शकलो नाही. 4 वाजता माझ्या मनात एक विचार आला, याला कुठली सवय आहे सांगा. मग त्याला कळालं दुरात्म्याला, अरे ह्याला तर तंबाखू खायची सवय आहे. मग ह्याच्या मनात मी विचार टाकला तंबाखू खा. बिचाऱ्याने ए दादा काय झालं रे, मी चांगला झालो, दे तंबाखू. दिला तंबाखू. तंबाखू पानाचा आहे हो, झाडाच्या पानाचा तंबाखू आहे, समजून घ्या. जसा तंबाखू त्याने खाला, म्हटला मी त्या तंबाखू बरोबर आतमध्ये घुसलो. मी देवाच्या भयात सांगतो, तिथं 700 का 800 लोक होते. सगळ्यांनी तंबाखू आणि दारूच्या तंबाखू आणि गुटख्याची फेकू देत होते. कारण मी कुठं बोलत होतो. त्यावेळेस मला कळालं की तुम्ही जे करताय, कळत किंवा न कळत, समोर किंवा पाठीमागे, प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागं सैतानी दुरात्मा काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. व्यसनामध्ये किंवा वासनेमध्ये किंवा कुठल्या तर गोष्टीमध्ये तुम्हाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करतो. हे तुम्हाला कळायचं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आपण जर पुढे गेला देवाच्या प्रियानो, तर बायबल सांगतं की काय आहे, ती स्त्रीकडे पाहतो पहिलं. प्रियानो ती स्त्रीकडे पाहिल्याच्या नंतर पहिलं होतं की ती बांधलेली आहे. तसंच अनेक लोकांना सैतानाने बांधलेलं असतं. दुसरी गोष्ट पाहतो तिच्याकडे प्रियानो, ती दुखावलेली होती, वेदनादायक होती. लक्षात ठेवा 18 वर्षापासून ती चालत होती. आता लक्षात ठेवा, कोणी 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 तर उभं राहील का मी तो उभं राहतोय. कशी असेल ती 18 वर्षे, एवढी वाटली होती ना, येस का नो. आता सांगा मला, अशी चालत असताना तिला कोणी मिठी मारायला आलं, ताई मला हाक करायची, तुला करू शकते का होती. तिला आकाश बघायचे, बघू शकते का ती. तारे सूर्य चंद्र बघू शकते का. प्रियानो हे पापाचा परिणाम आहे. लाज आणतो पाप, तुम्हाला देवाकडे बघूच देत नाहीये आणि चांगल्या गोष्टीकडे पाहूच देत नाहीये. शरम आणतो तुमच्यामध्ये. तोंड वरती करून चालायला तुम्हाला तोंड जागाच देत नाही, खाली मान घालून चालतोय. शरम येते, दुखावलेली आहे, सैतानाने बांधून टाकलेला आहे. प्रियानो 18 वर्षापासून एक व्यक्ती होता. प्रियानो काही दिवसापूर्वी मी
जेलमध्ये गेलो होतो. मला अटक केलं नव्हतं, सुवार्थ सांगायला गेलो होतो. आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती होता प्रियानो, आणि माझा इतका जवळचा व्यक्ती होता, सेवा करणारा व्यक्ती होता. आणि मी त्याला खूप चांगलं ओळखत होतो. त्यांनी व्यसन करून रेप केल्यामुळे त्याला अटक केलं होतं. ज्यावेळेस मला माहीत पण नव्हतं, सहज मी सुवार्थ सांगताना तो समोर आला आणि खाली मान घालून निघून गेला. नको नको ब्रदर, नको, जा तुम्ही तिकडे. प्रियानो, त्यावेळेस मला कळालं, पाप लाज आणतं. आणि डुक्कर कुठं पाहतो? कधी बघितलं का डुकराने वरती मान करून, ओ हाय चंद्रसूर्य? डुकराला वरती पाहताच येत नाही, लक्षात ठेवा. डुकर नेहमी घाणीत पाहतो. आणि हे ना, हे घाणीचं चित्र आहे. घाण पाहणं, देवाकडे वरती पाहू देत नाही. पाप देवाकडे तुम्हाला आकर्षित करत नाही, सैतानाकडे, वाईट गोष्टीकडे, घाणेरड्या गोष्टीकडे आकर्षित करतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती पण चांगलं टाका, कळतच नाहीये का? दादा हिरवा आहे, हा दिसतंय मला, काळा आहे, काळा आहे, घुसतच नाही डोक्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. याच्यावर जास्त वेळ नाही घालवत मी, पुढे जाऊया. प्रियानो, लक्षात ठेवा, आपण तिच्याकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला वाटतं ती हेल्पलेस आहे, हेल्पलेस. ती स्वतःहून उठू शकली नाहीये, ती स्वतःहून उभं राहू शकली नाही. पाप एवढी दलदल आहे प्रियानो, बायबल सांगते की स्वतः होऊन माणूस पापातून बाहेर येऊ शकत नाही. तुम्हाला एक मदतगार हवा आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि माझा येशू असा आहे ना, तुम्ही फक्त त्याला हाक मारा, कुठल्याही पापामधून, वासनेमधून, व्यसनामधून काढायला ताकदवार आहे तो. प्रेज द लॉर्ड. कुठलीही गोष्ट घ्या. लोक म्हटले 18 वर्षे, 18 वर्षे. अरे 18 नाही, 18,000 वर्ष असू द्या, माझा येशू एका क्षणामध्ये बरं करायला तयार आहे. फक्त त्याला हाक मारा. माझ्या पेत्राने हाक मारली, देवा वाचव. एका क्षणात विचार न करता त्याने भूत म्हटला येशूला, तरी देखील त्याला वर काढलं. बाबा, माझा येशू असा आहे, फक्त तुम्ही हाक मारा, तो तुमच्या प्रत्येक गोष्टीतून बाहेर काढायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ती असहाय्य होती स्वतःला स्वतःहून बाहेर येण्यासाठी. प्रियानो, अनेक उदाहरणं आहेत की तिन्ही पण दाखव. ओके प्रियानो, अनेक उदाहरणं आहेत की एक व्यसनाधीन व्यक्ती होता, मी नाव नाही घेत त्याचं, तो स्वतःहून कितीतरी वर्ष वासनेत आणि व्यसनात होता, पण निघू शकला नाही आहे. त्याच्यासाठी त्याला सुवार्ता सांगण्यात आली, येशूकडे त्यांनी हाक मारली, आणि देवाच्या प्रियानो, प्रभू येशूने त्याला बाहेर काढलं, आणि तो देवाचा गौरव करायला लागला. त्याला वाटलं की मी ह्याच्यातच मरणार, पण मरणाऱ्या गोष्टीला पण जीवन देणारा माझा येशू आहे. फक्त त्याला हाक मारून बघा, तुमच्या प्रत्येक परिस्थितीतून तो बाहेर काढायला आता पण ताकदवार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अजून थोडं डीप जायचं, पुढे जाऊया आपण. चौथी गोष्ट आहे प्रियानो, पहिल्या पॉईंट मधली, आपण तिच्यामधली आशा पाहतो. मोठ्याने बोला, तिच्यामध्ये मी आशा पाहतो. आता लक्षात ठेवा प्रियानो, ती मला फार भयंकर ही गोष्ट मला आवडली प्रियानो. लूकचा 13वा अध्याय 10 वचन बायबल सांगतं, तो शब्बात दिवशी एका सभास्थानात शिकवत होता. काय करत होता प्रभू येशू? काय करत होता? मोठ्याने मला, काय करत होता? ती कुठं होती? ओके, आता मी काही गोष्टी लिहिल्या, मनावर घेऊ नका. ओके प्रियानो, मला फार भयंकर आणि वेदनादायक म्हणू शकत नाही, आनंदाची बातमी होती. ही जी स्त्री आहे, ही स्त्री किती वर्षापासून कुबडी होती? बोला, किती वर्षापासून कुबडी होती? 18 वर्षापासून कुबडी होती. बोला, कुबडी होती. कशी होती कुबडी? अशी नव्हती, थोडी. बायबल सांगतं एका भाषांतरामध्ये, तिला वाढती मान पण करता येत नव्हती, अशी चालायची जमिनीकडे बघून, इतकी बाकडी होती, इकडे अशी चालायची. आता लक्षात ठेवा, ती सिनागॉगमध्ये, चर्चमध्ये आली होती, ज्या ठिकाणी प्रभू येशू प्रचार करत होता, आणि तिला माहीत पण नव्हतं की प्रभू येशू तिथे येणार आहे म्हणून. 18 वर्षापासून बांधलेली कुबडी स्त्री सिनागॉगमध्ये रोज चर्चला यायची. आता मी प्रार्थना करत होतो, देवाकडे प्रश्न विचारला की देवा, 18 वर्षापासून ती चर्चला येते, काय येत असेल? तिला आशा होती, कधीतरी माझी सुटका होईल, कधीतरी मला सोडवण्यात येईल, कधीतरी मी बरी होईल. दिवस तिला माहिती नव्हता, वेळ तिला माहिती नव्हता, येशू पण तिला माहिती नव्हता, पण सुटका मात्र देवाला माहिती होती, कधी तिला सोडवायचं. पण प्रियानो, सहज मी विचार केला, ज्यावेळेस ती चर्चला येत असेल, साडी कशी घालत असेल? साडी धरून कशी चालत असेल? कारण त्यावेळेस बस पण नव्हत्या, चालत चालत यायची.
एका भाषांतरात सांगतं ती चालत यायची. कुबडी स्त्री साडी घालून ड्रेस घालून प्रियानो ती कुबडी स्त्री दर रविवारी शनिवारी कासल शपथ दिवशी चर्चला यायची. कोणालाच न सांगता चर्चला आली, चर्चला बसायची. लक्षात ठेवा त्या बाईकडे 18 वर्षापासून कोणी लक्ष दिलं असेल का हो? तिच्यासाठी कोणी उपचार केला असेल का हो? कोणाचं लक्ष तिच्याकडे गेलं असेल का हो? बायबल सांगतं लक्षात ठेवा, जर त्याच दिवशी 18 वर्षापासून रेग्युलर येणारी स्त्री त्या रविवारी त्या शनिवारी जर चर्चला आली नसती तर किती वर्षात अजून बंधनात राहिली असती. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, तुम्हाला कळतं का देवाच्या आत्म्याला काय बोलायचंय? रोज चर्चला येता, पण ज्या दिवशी तुमच्या जीवनात अद्भुत आणि अलौकिक देवानी नियोजित केलेली वेळ असती त्याच दिवशी काहीतरी मोठं काम निघून तुम्हाला घरी बसवतं. नंतर अजून 18 वर्ष चर्चला आलं तरी चालेल, पण ज्या दिवशी देवाने नियोजित केलेली वेळ असती, ज्या दिवशी काहीतरी तुमच्या लाईफमध्ये परिवारामध्ये अद्भुत काहीतरी घडणार असतं, त्याच दिवशी शैतान तुम्हाला आकर्षित करतो कुठेतरी. कारण काही असू शकतात. सुटकेचा दिवस ज्या दिवशी असतो, अलौकिक गोष्ट घडणार असती, त्याच दिवशी कोणी तर थांबवणार तुम्हाला असतं आणि तुम्ही म्हणता हे नैसर्गिक आहे. नाही, नुकसान झालं तरी चालेल, माझ्या बापाचं घर मी कधी डुबवणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही सहज घेऊ नका तुमच्या लाईफमध्ये, सहज घेऊ नका. प्रियानो, मी विचार करतो ती कुबडी स्त्री 18 वर्षापासून येत होती, तिला माहित पण नव्हतं त्या दिवशी येशू ख्रिस्त सुटका घेऊन आलेला आहे तिच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. तिच्यामधली आशा पहा प्रियानो, एक दिवस न डुबवता दर शनिवारी ती चर्चला यायची, दर शनिवारी यायची, दर शनिवारी यायची. कारण तिच्यामध्ये आशा होती, माझा देव मला कधीतरी सोडवेल, मला कधीतरी सोडवेल. आणि माझं बायबल सांगतं, जे आशा धरतात परमेश्वर त्याला कधीच लाजवत नाही. निश्चित त्याच्यासाठी मोठी गोष्ट देव करणार. 100%. मी सांगेल, 1 नाही, 2 नाही, 17 नाही, 18 वर्ष लागतील, पण माझा बाप जर जिवंत आहे तर त्याला करावंच लागणार आहे. कारण ती आशा तुम्ही ठेवलेली आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या प्रियानो, सैतान फार हुशार आहे, धूर्त आहे. मी म्हणतो तुमच्या आणि माझ्यापेक्षा फार हुशार आहे. कारण तुम्ही आणि मी देवाला बघितलं नाही, फक्त विश्वास ठेवतो. त्या देवाबरोबर राहणारा तो प्राणी आहे. त्याला माहिती आहे देवाची चाल, देवाची गोष्टी, देवाचं वातावरण त्याला माहिती असतं. त्याच वेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनात असं काय काम करून टाकतो, तो आपल्याला वाटतं हे नैसर्गिक आहे, पण त्याच्या पाठीमागं शत्रूचा मोठा हात असतो. प्रियानो, हे तुम्हाला आणि मला कळत नाही आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. अरे लग्न असेल, अरे कुठली पण गोष्ट असेल, माझ्या बापाच्या घरापेक्षा कुठलीच गोष्ट मोठी नाही आहे आणि होऊ पण शकणार नाही आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, काही प्रश्न विचारले होते मी, म्हणजे माझ्या लाईफमध्ये घडलेल्या गोष्ट आहे. ओके, याच्या अगोदरचं सांगतो मी, की एकाला मी प्रश्न विचारला, अरे दादा तू चर्चला का नाही आला? माझ्या जीवनात घडलेली गोष्ट आहे. तो म्हणला, ब्रदर आमचा मुलगा फार आजारी आहे म्हणून मी आलो नाही आहे. आणि देवाच्या प्रियानो, मी चर्च संपल्याच्या नंतर एका हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो आणि ते बाळाला घेऊन मस्त दुपारचं जेवण करत होते. मी डोक्याला हात लावला, अरे हे कसले लोक राव, माझं बाळ आजारी पडले म्हणून ते चर्चला आले नाहीत आणि दुपारी बाळाला खुश करण्यासाठी हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतात. म्हणजे जेवण करायला बाळ आजारी नाही आहे, हॉटेलमध्ये जायला बाळ आजारी नाही आहे, चर्चला यायला बाळ आजारी आहे. एक व्यक्ती म्हटला, अरे थोडं जरा पुढं जा ना ब्रदर, थोडंच पुढं. ब्रदर पास्टर मला खूप आवडतं हो पुढं जायला, पण पब्लिक बघितली की मला भीती वाटते. एका ब्रदरने मला फोटोच पाठवला, तो पिक्चरमध्ये थिएटरमध्ये गेलता आणि पब्लिकमध्ये बघून हिरो हिरोईन काहीतरी काम करत होते आणि करताना सगळे शिट्ट्या मारतो, तो पण शिट्ट्या वाजून मोठमोठ्याने ओरडत होता. मी त्याला म्हटलं, अरे पिक्चरच्या थिएटरमध्ये सगळ्यांबरोबर शिट्ट्या वाजवताना लाज नाही वाटत आणि चर्चमध्ये सगळ्याच्या समोर येऊन 2 शब्द बोलायला बरी लाज वाटते तुला? म्हणजे बहाणे बघा. मी प्रश्न विचारला तुम्हाला तर बंद झालं का? प्रश्न पण नाराज झाला आहे का? जर तुम्ही मी सहज तुम्हाला एक प्रश्न विचारला की चर्चला न जाता न येता
किंवा देवाची आराधना करायला उपस्थित न राहता तुम्ही ख्रिस्ती बनवू शकता का? माझा प्रश्न आहे तुम्हाला आहे, चर्चला दांड्या मारून आराधना चुकवून तुम्ही ख्रिस्ती व्यक्ती खरेखुर बनवू शकता का? किती लोक हा म्हणतील, किती लोक ना म्हणतील? प्रश्न पण नाराज झालाय. ठीक आहे, जाऊ दे. पुन्हा प्रश्न विचारतोय मी तुम्हाला. चर्च ही स्थापना कोणी केली? मोठ्याने बोला यार. चर्च काय आहे? येशूचं शरीर आहे. चर्च काय आहे? देवाचं घर आहे. आता शरीराचा एक हात म्हणतो मी शरीरात न जुडता सुद्धा मी शरीरच आहे. होऊ शकतं का? प्रियानो, माझा प्रश्न होता, मी चर्चला न जाता देवाच्या आराधनेला उपस्थित न राहता मी खरा ख्रिस्ती होऊ शकतो का? उत्तर माझ्याकडे आहे, हो, शक्य होऊ शकता. जसे की असे काहीतरी. उत्तर नाही लिहिलं. मी पुन्हा प्रश्न विचारतो. ती कुबडी स्त्री 18 वर्षापासून आशा न गमावता चर्चला आली. मग माझा प्रश्न तुम्हाला आहे, काय परिस्थिती आहे देवाला माहिती आहे. आपण चर्चला येतच नाहीये, देवाची आराधना करतच नाही चर्चमध्ये येऊन, तर खरंच खऱ्या ख्रिस्ती होऊ शकतो का? काही लोकांचा प्रश्न आहे, चर्चला न जाता पण माझा देव मला स्वर्गात उतरून येईल. माझा प्रश्न आहे, नाही. जर तसं असलं असतं तर देवानी ख्रिस्ताच्या शरीराची स्थापनाच केली नसती. येशू तुम्हाला व्यक्तिगत घ्यायला येणार नाही. येशू त्याच्या वधूला घ्यायला येणार आहे. येशू त्याच्या शरीराला घेणार आहे. शरीर म्हणजे कॉर्पोरेट आम्ही एकत्र जमलेले आहोत. व्यक्तिगत तू चर्च होऊ शकत नाहीयेस. व्यक्तिगत तू एक शरीर होऊ शकत नाहीस. एक तू अवयव आहेस. जुडला असाल तर उचलला जाशील, नाही तर भ्रम असेल. भ्रम असेल. सहज घेऊ नका कुठल्याही गोष्टीला. मी चर्चला न जाता देवाच्या आराधनेला उपस्थित न राहता मी ख्रिस्ती होऊ शकतो का? उत्तर, हो, शक्य आहे. पण असं काहीतरी शक्य आहे. तुम्ही म्हणू शकता मी ख्रिस्ती आहे, पण असं काहीतरी, यस, इट इज पॉसिबल. जो विद्यार्थी शाळेतच जात नाहीये म्हणतो. कसं म्हटलं मी? हो, शक्य आहे, पण असं काहीतरी. मला जर प्रश्न विचारला, पास्टर तुम्ही कोण आहे? जर मी म्हटलं मी स्टुडंट आहे पण स्कूलला कधी जात नाहीये, होऊ शकतं का? स्कूलला न जाणारा स्टुडंट होऊ शकतो का? हा, तो म्हणतोय मी स्टुडंट आहे, पण शक्य नाही. तो कसं मी उत्तर लिहिले होते, जो विद्यार्थी शाळेतच जात नाही तो म्हणतो मी विद्यार्थी आहे. जो म्हणतो मी सैनिक आहे पण सैन्यात कधी सामील होत नाही. तो म्हणतो मी भारताचा नागरिक आहे पण भारताचा कर कधी भरत नाही आणि वोटिंग कधी करत नाहीये. तो म्हणतो मी सेल्समॅन आहे पण ग्राहकच माझ्याकडे नाहीये. तो म्हणतो मी जहाजामधला नाविक आहे पण माझ्याकडे जहाजच नाहीये. तो म्हणतो माझ्याकडे व्यापार आहे पण मी निर्जस्थळी जाऊन बसलेलो आहे. अजून म्हणू शकतो मी लेखक आहे पण कधी पुस्तकच वाचलेलं नाहीये आणि काही लिहिलेलंच नाहीये. अजून मी लिहिलं होतं की मी फुटबॉल खेळाडू आहे पण कसला खेळाडूचा गट आहे हे मला माहीतच नाहीये. मी खेळाडू आहे, फुटबॉल खेळाडू आहे, पण संघ कशाला म्हणतात हे मला माहिती नाहीये. देशात कसं खेळतात मला माहिती नाही. शक्य होऊ शकतं का? नाही. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर नाही आहेत. एक राजकारणी म्हणतो मी जंगलात जाऊन संन्यास घेतलेला आहे. एक शास्त्रज्ञ म्हणतो मी कुठल्याच गोष्टीचा मी काय केलं नाहीये, शोध घेतला नाहीये. आणि एक मधमाशी म्हणते पोळं कशाला म्हणतात, तो मधमाशाचा घोळका कशाला म्हणतात मला माहीतच नाही, पण मी मधमाशी आहे. त्याच प्रकारे जो म्हणतात मी ख्रिस्ती आहे आणि चर्चला जात नाहीत आणि देवाची आराधना करत नाहीत, त्याचं उत्तर हेच असेल प्रियानो, हो, ख्रिस्ती असू शकतात पण असं काहीतरी. मी मधमाशी आहे पण मधमाशाचा घोळकाच माझ्याकडे, पोळच नाही माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. मी स्टुडंट आहे पण स्कूल कसं म्हणतात मला माहीतच नाही. म्हणणं आहे मी आहे पण कसं तरी असं. प्रियानो, याला गंभीर घ्या, सहज घेऊ नका. आपण दुसरी गोष्ट पाहूया. ते 13 अध्याय जर तुम्ही वाचला प्रियानो 11 ते 14 वचनापर्यंत, तिथं 12 वचन लिहिलेलं असं आहे की येशूने तिला पाहून बोलावले
व म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. प्रियानो, दुसरा पॉइंट आहे या ठिकाणी प्रभू येशूकडे लक्ष द्या त्याकडे. बायबल सांगतं प्रियानो, प्रभू येशूने काय केलं? थोडं अजून डोक्यावर ताण पाडा. येशू आला, प्रचार केला आणि निघून गेला. असं झालं का हो काही? हो, झालं का? येस या नो? काय केलं त्याने? अरे बाबा, तुम्ही चर्चला येता बसता आणि निघून जाता का लक्ष असतं? कोण आजारी आहे, कोणी कर्जात आहे, कोणी दुःखी आहे, कोणी संकटात आहे, बघता का येता आणि जाता? तुमची सेवा कोणती आहे? माझ्या येशूची सेवा अशी होती, येशू प्रचार करायला आला आणि तिने पाहिलं. कोणाकडे पाहिलं? त्याने भिंत नाही पाहिली, त्याने ट्यूबलाईट नाही पाहिल्या, त्याने लोक नाही पाहिले, त्याने टेबल नाही पाहिल्या, त्याने खुर्च्या नाही पाहिल्या. त्याची नजर त्या कोबड्या स्त्रीकडे गेली. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुढे आपण पाहूया पहिलं वचन, पहिला पॉइंट, लूकचा 13:12. बायबल सांगतं, येशू ख्रिस्ताने तिला पाहिलं. येशूने तिला पाहून तिला काय केलं? बोलावलं. किती लोकांना माहिती आहे अलिशा आणि गेहजीला अलिशाने एका घरी पाठवलं होतं आणि त्यांनी बातमी काय घेऊन आली हो गेहजीने? सांगा कोणीतरी, घरी जाऊन वाचा, फार छान आहे. गेहजी म्हटला तिचा मुलगा मेलेला आहे. अलिशा म्हटला जा आणि त्याला उठवून आण. मुलगा कुठं गेला बाजूला, तिने घर बघून आला. त्याने घर कसं आहे, प्रॉपर्टी कशी आहे, सगळं काय बघून तिथे आला. म्हटलं अलिशा, म्हटलं अरे असं आहे. अरे तू बघायला काय गेलता बाबा? बघायला काय गेलता? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जब हम चर्च में आते हैं तो क्या देखते हैं? परमेश्वर की इच्छा, परमेश्वर का सामर्थ्य, परमेश्वर की जलाली उपस्थिति को देखते हैं या सिर्फ आकर चले जाते हैं? जब हम चर्च में आते हैं तो क्या देखते हैं? बाइबल में क्या, गेहजी ने कुछ अलग ही देखा. जो अलीशा ने चाहा वो देखा नहीं. उसके लिए गेहजी के द्वारा कुछ हुआ नहीं. अलीशा गया और मुर्दा जिंदा हो गया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अरे जब चमत्कार तब होते हैं प्रभु परमेश्वर के नजरों से देखना शुरू करेंगे. तो यीशु जब देखता है तो तुम्हारे पास कितना पैसा है वो नहीं देखता, जरूरत क्या है वो देखता है. प्रेज द लॉर्ड. आप चर्च में आते हो तो ऐसा मत समझो कि मुझे कोई देख रहा नहीं है. मैं सच कहता हूं, कोई देखो या ना देखो, मेरा यीशु तो आपको देखता है. सिर्फ आपको देखता नहीं है, आपकी जरूरत भी जानता है. आपको जरूरत भी जानता है. और वो जानता ही नहीं है, उसने, बाइबल में लिखा है उसने देखा. तो हमारा काम है, हमको ही चर्च में आने के बाद हमें भी कुछ देखना है जो लोगों की जरूरत है. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. इसके लिए हमें क्या करना पड़ेगा? एक दूसरे के संग हमें समय बिताना पड़ेगा. और 15 दिन से मुझे पता ही नहीं है. उसको पति नहीं कहा जाता है. हो सकता है क्या घर का मेंबर है वो? तुम्हारे घर में कोई तो बीमार है, खा रहा नहीं, पी रहा नहीं, सो रहा नहीं, आपको पता ही नहीं. 15 दिन के बाद पता चला कि मरने के बाद, अरे बीमार होती थी उसके लिए मर गया. वो घर पर नहीं क्या? नहीं है भाई. घर पर इसको बोलते हैं, परिवार इसको बोलते हैं कि हर एक का ख्याली खुशहाली हमें समझना चाहिए, हर एक को. प्रेज द लॉर्ड. इतना ही नहीं, सिर्फ पास्टर को, आप लोगों को भी एक दूसरे का पता होना चाहिए. और पता होने के लिए हमें देखना भी है, बात भी करना है. आमीन. प्रेज द लॉर्ड. दूसरी बात है,
बायबल सांगता दुसरी गोष्ट आहे, अरे तू पिवळं केलं कायला. बायबल सांगता येशूने तिला पाहिलंच नाहीये, तर बायबल सांगता प्रभू येशूने तिला बोलवलं, येशू तिच्याशी बोलला. ही बायबल सांगता येशू तिच्याशी बोलला. प्रियानो, लक्षात ठेवा, एक दुःखी एक महिला आहे किंवा एखादा पुरुष आहे, तुम्ही फक्त पाहिलं आहे, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, आणि निघून गेले, त्याला वेदना तशाच राहतील प्रियानो. पण त्याला जा, हातात हात घाला आणि म्हणा, मी तुमच्या बरोबर आहे सिस्टर, ब्रदर, काळजी नका करू, काही असेल तर मला फोन करा. प्रेज द लॉर्ड. एक काल आपल्या या चर्च, आपल्या ह्या UBSचे जोसेफ सर ॲडमिन पाहतात, त्याला अचानक शनिवारी हार्ट अटॅक आला आणि डॉक्टर म्हणले 15 मिनिटात आला नसता तो मेला असता. पूर्ण ॲडमिन बघतात UBSचे. आणि मला 4 दिवसांनी कळालं. मी 4 दिवसांनी त्यांच्या घरी गेलो भेटायला. काल मला वाटतं शनिवारी गेलो भेटायला आणि म्हटलं 4 घंटे गप्पा मारल्या आणि जाता जाता त्यांना म्हटलं फक्त, सर काही असेल, पैसे असेल तरी सांगा, मी देतोय, काळजी करू नका, मी तुमच्या बरोबर आहे. चर्च देता म्हणून नाही आहे, एक ख्रिस्ती बंधू म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे पाहिजे ते मागा, मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं देतो. अक्षरशः तो रडले हो. म्हणजे माझ्या घरच्यांनी पण कधी बोललं नाही, पण पास्टर माझ्याकडे भरपूर देवानी दिलं आहे, पण बोलणारा फक्त तुम्ही होता. बोला बोला प्रियानो एकमेकाला. बोलण्यासाठी धाडस लागतं हो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. किती लोकांना कळतं बोलण्यासाठी धाडस लागतं. गुलाबला मी विरोध करतो, गुलाब मला आवडतच नाहीये, पण गुलाबाचं काम आहे, गुलाबचं काम आहे. मी पुढं जातो, गुलाब माझ्या मागं येतो. मी पुढं जातो, गुलाब माझ्या मागं येतो. मी पुढं जातो, गुलाब माझ्या मागं. मला गुलाबचं देणं घेणंच नाहीये, पण गुलाबला माझं देणं घेणं आहे. प्रेज द लॉर्ड. गुलाब म्हणतो, पास्टरला गळ्यात पडतो, पास्टर काही पण होऊ द्या हो, मी नाराज झालो तरी तुम्हाला बोलायचं सोडणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बिचारा माझ्या मागं पळत होता, त्याला सांगितलं पण नाहीये म्हणून, त्यासाठी टाळ्या वाजू शकता. तोंड उघडून बोलायला सुरू करा, अर्धे आजार पळून जातील. तोंड उघडून बोलायला सुरुवात करा, अर्धे तुटलेले नाते जुळायला लागतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अरे पत्नी बोलत नाही तरी काय झालं? मी कधी बोलतच नाही आहे, पण मी शिकलोय हे वचन वाचताना. मी रुसली तर म्हणतो, उपाशी राहा बाई, मला काय करायचे. पण नंतर शिकलो, नाही बाबा, कोण नाही तिला ना माझ्याशिवाय, देवाने मला दिली, तर माझी काळजी घेणं माझं काम आहे. बोलत नाही म्हणवा, बोला बोला बोला. बोल्याने नाते सुदृढ होतात. प्रेज द लॉर्ड. राग आला ना 2 मारा, आपण बोलायचं सोडू नका, बोलायचं सोडू नका. मारलेलं विसरतं, न बोललेलं आणि बोललेलं कधी विसरत नाही. बोला तेवढंच बोला जे आवश्यक आहे, नाही तर बोला. पास्टरने सांगितलंय बोला, असं पण नका बोलू प्लीज. पास्टरने सांगितलं बोला, आता सोडतोच, दाखवतो आता मी कोण आहे. नाही, बोला तेवढंच बोला जे आवश्यक आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कधी संधी भेटली तुम्हाला कुठं बोलायची, चांगलंच बोला, वाईट बोलू नका. बोललेले शब्द विसरत पण नाही आहेत आणि हवेमध्ये तरंगत असतात. मी तुम्हाला सांगेल प्रियानो, एक दिवशी मी प्रार्थना करत होतो. काय करत होतो? नवीन गोष्ट नाही आहे, करतोच मी. अचानक देवाने माझे डोळे उघडले. 4:30 वाजता मी प्रार्थना करतो अन्य भाषामध्ये. मला सवय 3-3 तास प्रार्थना करतो अन्य भाषेमध्ये पहाटे उठून. मी ते आत्म्याला सवय लागलेली आहे माझ्या, आणि तुम्ही पण करत असाल माझा विश्वास आहे. ओके, मी 3 वाजता उठतो, 5 वाजेपर्यंत प्रार्थना करतो. कधी 1लाच उठतो, 5 वाजेपर्यंत प्रार्थना करतो. मला आनंद वाटतोय. झोप माझ्यासाठी क्षुल्लक गोष्ट आहे. ओके, ठीक आहे. प्रार्थना करताना प्रियानो, प्रार्थना करता अचानक देवाने माझे डोळे उघडले आणि मी सांगतो प्रियानो, दुरात्मे आणि देवदूत आकाशामध्ये पळत होते, इकडे तिकडे. मी म्हटलं, हे काय देवा, हे काय आहे? देवदूत पण असे जात होते आणि दुरात्मे पण असे जात होते. म्हणजे हे काय आहे? देव म्हटलं थांब, अजून तुझे सगळे डोळे उघडले नाहीत, अजून डोळे उघडतो मी तुझे. मला बघ काय आहे. प्रियानो, मी देवाच्या भयात सांगतो, गुडघे टेकून रडलो मी त्या टायमिंगला. माझ्या मुखातून निघालेले शब्द, त्या शब्दाला धरायला देवदूत जात होते आणि काही शब्दाला धरायला दुरात्मे जात होते. त्या दिवशी माझा देव म्हटला, निघालेला शब्द हवेत तरंगत असतो, काम केल्याशिवाय रिटर्न येत नाही, लक्षात ठेव. प्रेज द लॉर्ड,
परमेश्वर देखील म्हणतो माझ्या मुखातून निघाला शब्द असा आहे, पाऊस पडून जमिनीमध्ये पडतो आणि पीक उगवतं, त्याच प्रकारे माझा निघाला शब्द पूर्ण काम केल्याशिवाय माझ्याकडे रिटर्न येत नाही. त्याच प्रकारे हम जो कुछ बात करते हैं ध्यान रखना है, जो कुछ बात करते हैं वो काम पूरा करके तुम्हारे पास वापस आता है. इसलिए प्रभु यीशु ने कहा मोती कुत्तों के सामने मत डालो, क्योंकि कभी कभी कुत्ता मालिक को ही फाड़ कर खाता है. जब कुत्ता सावध होता है तो अच्छा होता है. नींद में कुत्ते के पूंछ पर मालिक ने पैर दिया तो पहला काटता है, बाद में देखता है मालिक है बोल के. इसलिए बाइबल में लिखा है जब कुछ हम बात करते हैं, कभी भी आप पति पत्नी के साथ, बच्चों के साथ या किसी के साथ जब बात करते हैं, सोच समझ कर बात करना है. जाता शब्द उसके पास या फिर आपके पास ही आता है. तुम्ही बोललेला शब्द, मी म्हटला गुलाब फार वाईट आहेस, येशूच्या नावातून नाहीयेस, पण मी बोललो तर प्रियानो, मी तो शब्द हवेत तरंगत असतो आणि त्या शब्दाला दुरात्मा घेतो आणि त्याला वाईट करण्यासाठी काम करायला सुरुवात करतो. ज्यावेळेस म्हणतो गुलाब वाईट आहे माहिती आहे, तरी पण म्हणतो गुलाब चांगला आहे, तो चांगला आहे, देव त्याला सुधरेल, देव त्याला वाढवेल, देव त्याला आशीर्वादित करेल. देवदूत माझ्या आशीर्वादाचे शब्द घेतात आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला चांगलं करण्याचा प्रयत्न करतात. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि त्याचं जीवन जर प्रार्थनामय आहे आणि तो देवामध्ये चांगला आहे तर सैतान म्हणतो आता इथं काय करू शकत नाही, चला रिटर्न या ह्याच्याकडंच. मग बोललेल्या शब्दाच्या द्वारे द्वार माझं उघडलेलं असतं आणि माझ्या जीवनात सैतान काम करायला लागतो. माझे शब्द मलाच फाडतात. कुत्र्यासमोर मोती टाकू नका, कारण कुत्रं फाडून खाईल. याचा अर्थ असा आहे तुम्ही बोललेले शब्द आशीर्वादित तर करतील, नाही तर तुमचे शब्द तुम्हालाच येऊन फाडून टाकतील. लक्षात ठेवा. बोला, पण ते बोला जो माझा येशू इच्छितो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बाइबल में लिखा यीशु ने देखा और यीशु ने उससे बात की. तो हमारा भी नाता ऐसा होना चाहिए, हमें देखना भी है एक दूसरे को. किस नजर से देखना है? ओहो, बाल तो बहुत अच्छा बनाया है, ड्रेस तो मुझे पसंद का पहना है उन लोगों ने. नहीं, वो नहीं देखना है. भाई वो कितना आराधना कर रही है, कैसी प्रार्थना कर रही है, उसको दुख है, उसका दर्द है, उसकी समस्या को हमें देखना है. कौन कैसा दिखते हैं ऐसे देखना नहीं है. प्रेज द लॉर्ड. और उसके बात करना है. मैं ईमानदारी से कहता हूँ, जाते जाते मैं बात करूँगा, ईमानदारी से कहता हूँ, एक दूसरे को घर में ही इतना रिश्ता टूट गया है ना एक दूसरे का. क्यों बात ही नहीं करते यार. एक जण तर फार वाईट गोष्ट आहे प्रियानो, पती पत्नी वाटतच नाहीये. पती कधी कामाला जातो, पत्नी कधी कामाला, एका वेळाच भेटत नाही त्यांना. अरे त्या जॉबला आग लावून फुकून द्या, जर वेळच नाही एकमेकाला. एकाने मला प्रश्न विचारला, पास्टर मी UK ला जात आहे, 3 वर्षासाठी जात आहे, बायकोला नेऊ शकत नाही आहे, आई वडिलाला पण नेऊ शकत नाही आहे. मी म्हटलं 3 वर्षामध्ये तुझी बायको मेली, आई वडील मेल्याच्या नंतर आयुष्यात कोणाला करणार आहे? दुसरी बायको करणार का तू? इथं खायला भेटतं ना तुला, राहा इथे. जर आई बापाला, नातेवाईकाला सगळ्याला सोडून जर इथं सोडून तिथं राहायचं असेल तर मी म्हटलं जाऊ पण नको. संधी असेल सगळं सगळ्याला घेऊन जायचं असेल तर जा. सगळं भेटलं आयुष्यामध्ये, नातं नाही भेटणार देवाने दिलेलं. काय करायचे पैशाला? हो ठीक आहे, पैसा गरजेचा आहे, एवढा पण काय गरजेचा आहे? खायला पियाला भेटला, राहायला भेटल्याच्या पलीकडे काय नेणार आहे स्वर्गामध्ये तुम्ही आणि मी? लोक पैशाच्या मागे एवढे लागले आहेत प्रियानो, बायको, लेकरं, पास्टर, चर, देव पण कळत नाही हो. एवढं भयंकर पैसा झालेला आहे. मी देवाच्या भयात सांगतो, पैशाच्या पाठीमागं देव आहे का नाही मला माहिती नाही, पण पैशाला येशूची बरोबरी दिलेली आहे, धन्याची, मालकीची बरोबरी दिलेली आहे. देवाबरोबरचा धनी, मालक आणि देव जगाचा आहे तो. त्या देवाच्या मागं लागला तर हे देव मागं राहील, ह्या देवाच्या मागं लागला तर ते देव तुमच्या पायाखाली तुडल्या जाईल. म्हणून येशू म्हटला, काय म्हटला? माझं राज्य आणि माझी धार्मिकता मिळवण्याचं झटारे तो देव तुमच्या पायाखाली तुडवला जाईल. म्हणाल घे मला, वापर, मला वापर, मला वापर. पैसा तुमच्या मागं लागेल, तुम्हाला पैसा मागं लागण्याची गरज नाही आहे, पण पैशासाठी लेकराचे, आईबापाचे, देवाचे नाते तोडू नका प्रियानो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या भयात सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, किती पण भांडण झालं घरामध्ये, बोलायचं सोडू नका. का बोलतो म्हणून मारला तरी बोलायचं सोडू नका. नातं सुधरत राहील, सदृढ राहील, चांगलं राहील, स्वास्थ्यमय राहील. आणि देवाची हीच इच्छा आहे, पहा, बोला बोला बोला, हे सदृढ होतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊया.
तिसरी गोष्ट, आता लक्षात ठेवा प्रियानो, त्या घटनेमध्ये 13 ते 12 वचन जर तुम्ही वाचलं तर येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. येशू पाहिलं, येशू बोलला आणि येशूने तिला विकारापासून मुक्त केलं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या भयात सांगतो, किती लोकांना देवाचे सेवा करायची आहे. सेवा करायची असेल ना प्रियानो, पहिलं देवाच्या नजरेनं पाहायला सुरुवात करा, देवासारखं नातं बनवायला सुरुवात करा. मी देवाच्या भयात सांगतो, येशूपेक्षा मोठं तुम्ही काम कराल. कारण माझा येशू म्हटला, माझ्यावर जो विश्वास ठेवतो ते माझ्यापेक्षा पण मोठं काम करतील. त्या वचनावर मी विश्वास ठेवतो, कारण येशू फक्त यरूशलेममध्ये काम केलं, येशूला घेऊन आम्ही पूर्ण जगामध्ये काम करू शकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं येशूने तिचे उपचार केले. काय केले? तिचे उपचार केला, तिला बरं केलं. पुढे पाहूया आपण पहिलं वचन. लक्षात ठेवा प्रियानो, आता इथे पण प्रॉब्लेम आहे. आता ह्याच्यात आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे शिक्षणाची वृत्ती किंवा विश्वासाची कमी म्हणू शकतो. आता तिला म्हटलं का, ओ बाई तू 18 वर्षापासून कुबडी आहे, 7 वार कर, 9 रविवार चर्चला ये, मग 2 महिन्याने तुला आरोग्य भेटेल. काय काय ऐकायला भेटतं ना, 5 वार कर तुला भेटेल चांगलं, तू 7 रविवार ये. आपण पण काही शहाणपणा करतो ना. असं नाही म्हणत की माझ्या विश्वासात कमी नाही तर काय देव बघून घेईल. नाही नाही नाही, लई दिवसाचं भूत आहे ना, थोड्या वेळाने निघेल. असं नाही बोलणार की मला प्रार्थनेत वाढायचं आहे. असं नाही बोलणार की अरे काहीतरी देव मला शिकवत आहे, यामधून हा भूत आहे का लबाडी करताय. बोलणार नाही, पण बोलणार लई दिवसाचं जुनाट आहे, जुनाट, हळूहळू निघेल. माझा येशू हळूहळू नाही मेला क्रुसावर, एकदाच मेला. प्रार्थना करा, एकदाच सुटका भेटेल हे विश्वासाने पुढे जा. देव लगेच काम करतो, हळूहळू करत नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणसाल 18 वर्षाचा विकार आहे, 2-3 वर्ष लागेल ना बरं व्हायला. नाहीये. विश्वासाची कमी, शिक्षणाची कमी. बायबल सांगतं उपचाराची गती लक्षात घ्या प्रियानो. 13 काय सांगतं, त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली. बोला सरळ झाली, मोठ्याने बोला सरळ झाली. कशी सरळ झाली? इतकी वाकडी होती ही, डायरेक्ट सरळ झाली ती. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि वो बायबल सांगतो ती देवाची महिमा करायला लागली. काय करायला लागली? मला तिथं देवाने शिकवलं की ती पण वाकडा पापी असेल ना, देवाचा एक स्पर्श त्याला सरळ करायला समर्थ आहे. तो कसला पण असू द्या, हो व्यभिचारी असू द्या, वासनिक असू द्या, दारुडा असू द्या, तुम्ही म्हणाल ते नरकातच जाणार आहे. माझ्या येशूनं ठरवलं ना, येशूची दया एवढी चांगली आहे, एका स्पर्शामध्ये त्या पापी लोकाला सरळ करायला समर्थ येतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. 18 वर्षाच्या विकाराला परमेश्वराने एका क्षणामध्ये बरं केलेलं आहे. माझ्या येशूची आरोग्य देण्याची किंवा काम करण्याची गती एवढी फास्ट आहे प्रियानो. जर त्याच्या मनात आला आणि तुमच्या मनात ते ठरलं, आशा सोडलीच नाहीये, एक दिवस असा येईल 18 वर्षाचा पण जुनाट आजार एका क्षणामध्ये बरा होईल. 18 वर्षाचं कर्ज एका क्षणात निलवेल. 18 वर्षाची समस्या एका क्षणात निलवेल. फक्त देवाच्या प्रियानो, देवाची वेळेची वाट बघा, आशा सोडू नका. देवाची गती एवढी भयंकर आहे, तुम्हाला कळणार पण नाही तुम्ही कधी बरे झालेले आहात, कधी तुमचं चांगलं झालेलं आहे, कधी तुम्ही देवाने तुमची उन्नती केली आहे, कळणार पण नाही आहे. परिस्थिती एका क्षणार्धात तो बदलू शकतो प्रियानो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कारण देवाच्या गतीवर अविश्वास बाळगू नका. देवाचा वेळेमध्ये देव एवढं फास्ट काम करतो, तुम्हाला कळणार पण नाही प्रियानो. देवा इकडलं तिकडं करतो, म्हणतो राजाला मी उकरड्यात टाकतो एका क्षणामध्ये, आणि उकरड्यात पडलेल्या एका व्यक्तीला मी राजाच्या सिंहासनावर बसवतो एका क्षणामध्ये. प्रेज द लॉर्ड. देवाला वेळ नाही प्रियानो, फक्त देवाच्या वेळेची वाट बघा, पण देवाच्या गतीची शंका बाळगू नका. देव एका क्षणामध्ये काम करू शकतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पुढे जाऊया. लास्ट पण बायबल सांगतं ज्यावेळेस ते बरे होत होते ना, ती बरं करायच्या टायमिंगला प्रॉब्लेम पण मोठे आले. शास्त्री आणि परुषी उभे राहिले आणि म्हणाले की आता ह्याला बरं करायचं नाही. प्रियानो लक्षात ठेवा, या ठिकाणी तुम्हाला एक किल्ली देतो मी. ज्यावेळेस देव तुमच्या जीवनात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो ना, त्याच ठिकाणी विरोध होतो. मग तुम्हाला वाटतं अरे सैतान करतोय, हो सैतानच करतोय. ती वेळ
गमावण्यासाठी. ती वेळ कोणाला माहिती आहे? फक्त माझ्या येशूला माहिती आहे, कोणालाच माहिती नाहीये. तुमच्या जीवनामध्ये मोठा ब्रेक थ्रू आणण्याची, तुमच्या जीवनामध्ये उलाढाल करण्याची, तुमच्या जीवनाला इकडून तिकडे नेण्याची, तुमच्या जीवनाला खालून वर नेण्याची वेळ देवाला माहिती आहे. आणि ज्या वेळेस देवाची वेळ येते त्या क्षणी शत्रू सैतान तुमच्या विरोध काम करायला सुरुवात करतो आणि ते वेळ गमवायचा प्रयत्न करतो. म्हणून बायबल सांगतं, बायबलमध्ये अनेक उदाहरणं आहेत प्रियानो. जेव्हा गसरेकराच्या भूतग्रस्ताला येशू तिकडे जात होता त्यावेळेस मोठं वादळ आलं. म्हटलं शांत हो. तिथं गेल्याच्या नंतर कळालं की भूतग्रस्ताला काढायला तिथं गेलाय. तिथं पोहोचू नाहीये. येशू ख्रिस्त त्या गसरेकराच्या भूतग्रस्तापर्यंत पोहोचू नाहीये म्हणून समुद्रात वादळ आलं. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरामध्ये छोट्या मोठ्या किंवा कुठल्या पण गोष्टी घडत असताना, मोठं तुमच्या विरोध काही काढत काम होत असताना प्रियानो, लक्षात ठेवा, हरू नका, मागे सरकू नका. विजय तुमच्याच हातात देव देणार. प्रियानो, घरातून पती पत्नी लेकरं काही कुठून पण वादळ निर्माण होईल आणि वादळ निर्माण झाल्याच्या नंतर रडायचं नाहीये, हसून त्याला सामना करायचा. कारण माहिती आहे मोठा ब्रेक थ्रू देव माझ्याकडे आणत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. पण मी सरळ चाललो, कुठं चाललो कळणारच नाहीये. जर सगळं स्मूथ आहे, हे देवाच ख्रिस्ती लोकांचं जीवनच नाहीये. कसं चाललंय ब्रदर? आई सारामात जीवन. अरे रे रे रे, चुकला तो. जो कोणी म्हणतो ब्रदर कैसा चल रहा है, ब्रदर बहुत अच्छा चल रहा है, मतलब गलत रास्ते में चल रहा है. वो प्रभु का रास्ता अच्छा है पर संघर्ष भरा हुआ है. जब तुम अच्छा बातों के पास जाते हैं तो शैतान उठकर बुक्या मारता है. तब समझता है हाँ मैं सही रास्ते में चल रहा हूँ, मैं सही रास्ते में चल रहा हूँ, अभी सही मौके के पास आया हूँ. जितना बड़ा संघर्ष, जितना बड़ा विरोध, उतना बड़ा आशीष, इतना बड़ा अभिषेक. प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या बाहेर सांगतो, माझ्या जीवनात काहीच घडत नाही ना कुठूनच, मी समजतो देवा मी कुठं चुकलो तर नाही ना रे. मी अशी कधीच प्रार्थना करत नाही, देवा सगळं सुखमय असलं पाहिजे. कारण सुखमय असताना मला वाटतं अरे सगळं सुखमय म्हणजे शत्रू झोपलाय माझ्यासाठी. शत्रू निश्चित आहे, सैतान निश्चित आहे. हा चल जाऊ दे, हो दे चांगलं हो दे. पण शत्रू खरा जर शत्रू असेल तर माझं चांगलं होतं ना, तो बघवेल का? तुमच्या जीवनात देव आशीर्वाद देत आहेत, बघवेल का तो? अरे ते काढण्यासाठी तो संघर्ष करायला, आणि संघर्ष झाला समजायचं माझ्याकडे विजय येत आहे, माझ्याकडे आशीर्वाद येत आहे, माझ्याकडे मोठा ब्रेक थ्रू येत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून बायबल सांगतं देवाच्या प्रियानो, येशूने शबा दिवशी रोग बरा केला. म्हणून सभास्थानाचा अधिकारी संतप्त होऊन लोक समुदायाला म्हणाला, ज्यात काम केले पाहिजे असे 6 दिवस आहेत तर त्या दिवसात येऊन बरे होऊन जात जा, शबा दिवशी येऊ नका. लूक 13:15 मध्ये प्रभू येशूने त्याला उत्तर दिले, अहो ढोंग्यानो. त्याला उपमा काय दिली? काय दिली? अहो ढोंग्यानो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव शपा दिवशी ठाणावरून सोडून पाण्यावर नेताना ते चालतं तुला, पण माणसाला बरं खेळ चालत नाहीये. आता मला सांगा, ती त्या दिवशी बरी झाली तर काय करू लागली? हो पुढं जा. काय करू लागली ती? पुढं जा. पुढं ती बरी झाली तर काय करू लागली? आनंद करू लागली. 13 वचन काय सांगतं? त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाची महिमा वर्णू लागली. हो ते बोलत असता त्याचे सर्व विरोधी फजित झाले आणि ती गौरवयुक्त कृत्य त्याच्याकडून होत होती. त्या सर्वामुळे सर्व लोक समुदायाला आनंद झाला. प्रियानो, आनंद कोणाला आवडत नाहीये? हॅलो, आपण सगळेजण आपल्या जागेवर उभं राहूया. आपल्या जागेवर उभं राहूया. तुम्ही झोपताय, मी उभं राहून अर्धा तास प्रचार करणार आहे. सगळेजण उभं राहा, सगळेजण, कोणीच नाही बसायचं. हर एक जण खडे राहू. आनंद कोणाला आवडत नाहीये? शास्त्री आणि पुरुषाला आनंद आवडतच नाहीये. देवाचा महिमा आणि गौरव होताना आवडतच नाहीये. कोण आहे तो? शास्त्री आणि परुषी नाही बाबा, त्याच्या पाठीमागला दुरात्मा आणि सैतान. लक्षात ठेवा, येशू म्हणाला वरती, काय म्हणाला? अरे बाबा बरं केल्याने त्या दिवशी बरं करायचंच नाहीये, बरं करायचं नाही, बरं करायचं नाहीये. लोक येऊन म्हणतील तुम्हाला प्रार्थनाच करायची नाहीये.
काय करायचं मग? करायची का नाही? हा, तुम्ही नाही म्हटलं तर मी करणार, सोडणार नाहीये. बैलाला पाणी पाजवतो, काय लिहिलेलं आहे तिथं वरती रे? प्रभू येशूने त्याला उत्तर दिले, अहो ढोंग्यानो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव, आता बोला बैल आणि गाढव, मोठ्याने बोला बैल आणि गाढव. किती लोकांनी रस्त्यांना येताना बैल आणि गाढवाला देवाची महिमा करताना बघितलेलं आहे? बघितलं का? बघू शकता का? अरे त्या बैल गाढव देवाची महिमा करत नाहीये, त्याच्यासाठी उपचार करायला तयार आहे. ते देवाच्या लोकांना बरं झालं तर ते महिमा होत आहे, ते त्याला बघवत नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि देवाची महिमा ते एकालाच बघवत नाहीये, तो म्हणजे सैतान पडलेला पतनावर झाला लुसिफर आणि त्याची भूतावळ. आणि ज्या सैतानाने आणि ज्या भूतावळाने त्याला ग्रसित केलेला आहे, तो कधीच देवाची आराधना करत नाहीये, देवाची महिमा करताना त्याला कधीच आनंद होत नाहीये. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अजून थोडा एक विचार टाकून मी संपवतो प्रियानो. किती लोक आराधना करताना आनंद होतोय तुम्हाला? प्रार्थना करताना आनंद होतोय? जर आनंद होत नाहीये, मी काय करतो माहिती आहे का? आनंद करताना हालेलुया स्तुती करेंगे, त्याने हात 2 उचलले होते पाहिजे, एकच उचलला. अरे शाण्या, माईक फेकून माराल मी तुला. तू 2 हात उचलून आराधना करणार, त्याच्याकडे कशाला बघतोय? आवाज असा आला. अरे तू आवाज बघायला आला का आराधना करायला आला? मी म्हणेल जगाची कोकिळ आहे ना, कू कू करणारी जगाची कोकिळा, माझ्या येशूच्या उद्धार पावलेला बेंडकाचा ड्रॉ ड्रॉ आवाज माझ्या येशूला अभिषेक आहे. टाळ्या वाजू शकता, माझा आवाज नाहीये. काय करतात त्या जगाच्या कोकिळाला? टीव्ही मध्ये कुहू कुहू करतात. माझ्या येशूचे लोक बेंडकासारखे येशूची आराधना करतात, पण माझा येशूचा असा अभिषेक खाली उतरून येतो आणि ते कोकिळासारखा गाताना अधोलोकातून आवाज खालीवरती येतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी देवाच्या भयात सांगतो प्रियानो, जो शास्त्री आणि परुषी आहे, जो देवाला माहिती आहे पण ओळखत नाही आहेत, देवाबरोबरचं नातं ज्याचं तुटलेलं आहे, ज्याच्या पाठीमागे सैतानी दुरात्मे आहेत, तो कधीच देवाची आराधना करू शकत नाहीत, कधीच आनंद करू शकत नाहीत, आनंद करताना बघवत पण नाहीत. ते गाढवाची आणि कशाची, बैलाची सेवा करतील, पण लोकाची सेवा करायला मकार देतील. प्रेज द लॉर्ड. माझे येशू आहे तो प्रियानो, माझा येशू जिथं येतो तिथं चमत्कार करतोच करतो. त्याची गती फार भयंकर आहे, अलौकिक आहे, आणि जिथं तो काम करतो तो देवाची आराधना आणि स्तुती होती. आणि त्या ठिकाणी सगळेच लोक देवाच्या प्रियानो 13व्या वचनामध्ये आणि 17व्या वचनामध्ये पुढं बायबल सांगतं, सगळ्यांनी देवाची स्तुती केली, महिमा वर्णली, आणि सगळे लोक समुदाय आनंद करताना त्याच लोकांना आनंद झाला नाही जे लोक सैतानी आत्म्याने ग्रसित झाले होते. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून दावीद राजा कपडे काढून नाचत होता आणि मिखेल वरतून बघत होती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्या मागं बोला. प्रश्न आहे माझा एक, आणि डोळे बंद करून प्रार्थना करतो मी. तुम्ही बघ्याची भूमिका घेता का आनंद करण्याची भूमिका घेणार? दावीद नाचतो आणि मिखेल, बोला दावीद नाचतो, मोठे मग दावीद आनंद करतो, मिखेल वरतून खाली बघते. लाज नाही याला, लाज. राजा बोडका होऊन नाचतोय. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. का तसं म्हटली माहिती आहे तिने? अरे तिच्यामध्ये दाविदाचा वंश नव्हता, शौलाचं बीज होतं. ते आपण बघितलं पाहिजे. शौलाचं बीज होतं, ती बोलली आणि तशीच वांजोट मरून गेली. कधी बरं नाही झालं तिचं. प्रियानो, सैतान फार दूरत आहे. आनंद करत पण नाही आणि करू पण देत नाही. किती लोक आनंद करायला तयार आहेत? मी देवाच्या भयात सांगतो, पुन्हा एकदा सांगतो, या वचनातून एकच सांगेल प्रियानो, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या नातेसंबंधामध्ये, तुमच्या जीवनामध्ये कुठलीही समस्या असेल, माझ्या येशूच्या हाती द्या. योग्य वेळ ती येईल. गती तेवढी एवढी जबरदस्त आहे, कधी माहिती नाही आहे, पण ज्यावेळेस त्याने हात घातला तर लगेच बरं करायला आणि सगळं संपून टाकेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड.
थँक्यू जीसस. करा आनंद आनंद आनंद.